नामगोड 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 पुरे कोड सकळही रसना येरा रसाविटे घेता गोटे अधिकही अनिकारसे मरण गाठी अनिकारसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसाविटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे हा हार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना येरा रसाविटे घेता घोटे अधिक हे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जेनी पंढरी सारिखाचिया पुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानुकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठला नामगोड नामगोड पुरे कोड सकळही रसना येरा रसाविटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवंताच्या नामाची चव सांगणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. भगवंताचं नाम कसं आहे हे सांगणारा हा अभंग आहे. थोडक्यात माणसाचं नाव कसं असावं हे सांगणारा हा अभंग आहे. त्यामुळे महाराजांच्या या अभंगाचा विचार करत असताना भगवंताचं नाम गोड आहे हे भगवंताच्या नामाची चव सांगितली. एक भगवंताच्या नामाचा किंवा त्या नामरसाचा आणि विषय रसाचा परिणाम माणसाच्या जीवनावर काय होतो याचाही उल्लेख महाराजांनी इथं केलाय. भगवंताच्या नामरसामध्ये आणि विषय रसामध्ये काय फरक आहे याचाही उल्लेख तुकोबारांनी इथं केलाय. आणि भगवंताचं नाम हे आमच्या जीवनाचा आहारच झालेला आहे ही अनुभूतीही महाराज इथं सांगतात. विठ्ठल विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या आपसिंगा या नगरीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. 4 दिवसाचा उत्सव. समस्त ग्रामस्थ मंडळी, परिसरातील भाविक मंडळी, भजनी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहकार्याने हा उत्सव संपन्न होतो आहे. या उत्सवाचं निमित्त पत्रिकेवर म्हणा, बोर्डावर म्हणा आपल्या लक्षात येतं की कुमारी ज्ञानेश्वरीचा हा असणारा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतो आहे असं पत्रिकेवर लिहिलेलं आहे. असं पत्रिकेवर लिहिलेलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे हा उत्सव करायचा होता, निमित्त हुडकून काढले जण, बाकी काही नाही. याला उत्सव करायचाच होता. याला काहीतरी एक कार्यक्रम आपसिंग्यामध्ये त्याच्या अंतःकरणातली, राहुलच्या अंतःकरणातली इच्छा होती की एक कार्यक्रम आपसिंग्यामध्ये व्हावा. अनेक भजनी मंडळी इथं यावीत, अनेक भाविक भक्त इथं यावेत आणि अनेक महाराज मंडळींचे पाय या गावाला लाभावेत आणि त्यातून 2 गोष्टी व्हाव्या. एक ज्ञानदानही व्हावं आणि अन्नदानही व्हावं. अशा दुहेरी भावनेतून हा उत्सव खऱ्या अर्थाने संपन्न होतोय. म्हणून मी म्हटलं की हे निमित्त आहे. ज्ञानेश्वरीचा वाढदिवस हे एक त्याला आलेलं निमित्त आहे. काहीतरी निमित्त एखाद्या उत्सवाला असावं म्हणून दिलेलं निमित्त आहे. एव्हाना खरं पाहायला गेलं तर कीर्तन असेल, भजन असेल, याच्याकरिता तशी काही फार मोठ्या कुठल्या निमित्ताची गरज पडते असंही नाहीये.
परंतु कोणत्या तरी रूपाने ही मंडळी सगळी एकत्रित यावी. तसा थोडासा स्पष्ट बोलायचं झालं तर आपण सगळी अत्यंत परिचयाची मंडळी आहेत. अनेक गावची भजनी मंडळी आज इथं उपस्थित आहेत. तुकोबारांच्या शब्दात बोलायचं झालं तर माझी जातीचे मज भेटो कोणी. सगळे वारकरी आज आपण इथं आपसिंग्यामध्ये येऊन एकमेकाला भेटतोय. माझ्या माहितीप्रमाणे इथं अशी अनेक वारकरी असतील की 2 वर्षामध्ये भेटच नाही, अशी सगळी वारकरी असतील. आणि त्याच्यामुळे मी मगाशीच दाजींना सांगत होतो की एकमेकाला वारकरी जेव्हा भेटतात का नाही, ते असं भेटतात की जसं नांदायला गेलेल्या पुरी माहेरी आल्यानंतर जसं एकमेकाला बोलतात का नाही, तसं बोलणं चाललंय आपलं. आपल्या अंतःकरणातलं सांगायचं झालं तर आपलं माणूस लागतं, आपलं मन रिकामं करायचं झालं तर आपलं कुणीतरी लागतं. आणि मला वाटतं की वारकऱ्याला वारकरी हेच आपले आहेत, दुसरं कोणी नाही. वारकऱ्याची जात, वारकरी हीच एक जात आहे, दुसरी जातच नाहीये. आणि त्यामुळे असा एक सोहळा गेल्या 2 वर्षामध्ये आपण जणू काही या सोहळ्यांना मुकलेलो आहे. एवढ्या मोठ्या पद्धतीने टाळकरी एकत्रित नाहीत, एवढ्या मोठ्या पद्धतीने समाज एकत्रित नाहीत. अनेक जी कीर्तनकार मंडळी ज्यांना आपण रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी परिसरामध्ये ऐकायचो, अशी कीर्तनं होत नव्हती. आणि त्यामुळे अशी कीर्तनं व्हावी, अशी भजनं व्हावी. जरा आणखीन पुढचं बोलू. अशी कीर्तनं नव्हती, अशी भजनं नव्हती. मगाशी मी आल्या आल्या जी पंगत बघितली का नाही, तशा पंक्ती बघितल्या नाहीत 2 वर्षात. काय महाराज, तो आनंद काही वेगळाच असतो. पंक्तीला जेवण्याचा आनंद वेगळाच असतो महाराज. हा, ते पंक्तीला जेवणाऱ्यालाच कळतं, खोलीत जेवणाऱ्याला नाही कळते. त्यानं मला फोन करून सांगितलं तुमची खोलीत व्यवस्था केली आहे. अरे बाहेरच आणून वाढलं आणि काय व्यवस्था केली. ती इतका हुशार आहे. पण पंक्तीचा आनंद काही वेगळाच असतो महाराज. अशा पंक्ती नव्हत्या. 2 वर्ष झालं आपण सगळेजण याला मोकलो होतो. जणू काही या निमित्ताने ही सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मी त्याच्या पुढचा राहुल किती धोरणी सांगू का. राहुल कसा हे मला जितकं माहिती आहे तितकं आपसिंगाला सुद्धा माहीत नसेल असं मला वाटतंय. कारण माझ्याजवळ फार राहिलेलं आहे. खूप लहान असल्यापासून मी त्याचा पकवाज ऐकतोय. त्यानं वाजवलंय, अनेकांचं वाजवलंय, त्याच्यात आमचंही वाजवलंय त्यानं. 2-2 हाताने वाजवलंय त्यानं. तसा ती फार हुशार आहे. त्यामुळे राहुलनं असं केलंय, हे 4 दिवसाचा कार्यक्रम याच्याकरता केलाय, आजूबाजूच्या सगळ्या वारकऱ्याला याच्याकरता बोलवलंय. असे मोठे मोठे कार्यक्रम करा आणि मला 7-7 दिवस बोलवा. उगा आता ही कुठपर्यंत सहन करायचं. लॉकडाऊन म्हणण्यामध्ये कुठपर्यंत सहन करायचं. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला 5-50 हजार जाईनात का, पण पुढचं वर्ष तरी नीट निघावं. विचारा असो, विनोदाचा भाग सोडा. परंतु एक अंतःकरणातून हा उत्सव संपन्न होतोय. या उत्सवाची किती भव्यता आहे आणि दिव्यता आहे. या सगळ्या लौकिक वर्णनापेक्षा मी या उत्सवाच्या पाठीमागच्या अंतःकरणातल्या शुद्ध भावना फक्त प्रगट करून पुढे जातो. मी जरी विनोदाने वेगवेगळ्या पद्धतीने राहुलचं वर्णन केलेलं असलं तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही आम्ही सगळेजण, राहुल हा आपल्यातला एक असल्यामुळे, राहुलला लहानपणापासून आपण ओळखत असल्यामुळे त्याचं अंतःकरण किंवा त्याची असणारी तळमळ किंवा त्याची असणारी धडपड हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे बऱ्याचदा मला त्याच्या सगळ्या बाकीच्या गुणांचं वर्णन करण्यापेक्षा त्याचं जे वाजवणं आहे की नाही, कीर्तनकाराला पोषक अशा पद्धतीचं वाजवणं. कीर्तनकाराला जसं लागतं तसं वाजवणारे फार कमी आहेत. आता फार कमी आहेत. म्हणजे वाजवताना सुद्धा कसं वाजवलं पाहिजे. मला थोडंफार येतं, नाही असं नाही. मी थोडा पकवास शिकलेलो आहे. मी थोडं पूर्वीच्या काळामध्ये दादांच्या बरोबर कीर्तनं वाजवायला अनेक ठिकाणी येत होतो. मला थोडं येत आहे. म्हणजे किती येत आहे, पडू देत नाही इतकं येत आहे. आणि मला वाटतं तेवढंच आलं पाहिजे. पडू न देणं एवढंच आलं पाहिजे. अति आलेल्या माणसाचा फार घोटाळा होऊन जातो. त्यामुळे राहुलचं वाजवणं हे अंतःकरणातून आहे, तळमळीत नाही. आणि अशा राहुलच्या मुलीचा हा वाढदिवस साजरा होतोय. तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीचा हा जन्मदिन साजरा करत असताना खरं तर मी जेव्हा राहुलने मला सांगितलं तेव्हा मी ज्ञानेश्वरी हा शब्द ऐकल्याबरोबर मी स्तब्ध झालो. काय बोलावं या शब्दाबद्दल.
तो शब्द ज्या मुलीला आपण वापरतो किंवा ज्या मुलीला हे नामकरण केलं, हा शब्द म्हणजे सामान्य नाही हो. ज्ञानेश्वरी हा शब्द आपल्याला उच्चारायला जरी सोपा असला तरी ज्ञानेश्वरी काय आहे सांगू? एका वाक्यात सांगतो. जगातलं सर्व तत्वज्ञान एका बाजूला आणि आमची ज्ञानेश्वरी एका बाजूला आहे. जगातलं सर्व तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी ही सामान्य. ज्ञानेश्वरीचा आणखीन एक अर्थ सांगतो. जिनं सगळ्याला पोटामध्ये घेतलं तिचं नाव ज्ञानेश्वरी. जिनं सगळ्याला पोटामध्ये घेतलं, ज्ञानेश्वरीनं सगळ्याला पोटामध्ये घेतलं. ज्ञानेश्वरी ग्रंथच असा आहे, 18 अध्यायाचा ग्रंथ, 9000 ओव्यांचा ग्रंथ. आपण तर नेहमी म्हणतो एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी ग्रंथच असा आहे, त्या ग्रंथातले शब्दच असे आहेत, ते अक्षरच असे आहेत. मी तर आपल्याला त्याच्या पुढे एक धाडस करून वाक्य बोलेल. आपल्याला कोणतंही संकट पडू द्या, फक्त एक काम करा, अंतःकरणपूर्वक ज्ञानेश्वरी उघडा, कोणतीही ओवी हाताला लावू द्या, कोणतीही ओवी वाचा, त्या ओवीतल्या कुठल्या तरी शब्दातून ज्ञानोबा त्या संकटाचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. ग्रंथच असा ताकदवान आहे. ज्ञानोबांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्यामुळे ज्ञानेश्वरी म्हटलं. मी थोडंसं आणखीन पुन्हा बोलतो. बाकीची नावं येतील जातील. काही नावं काही विशिष्ट व्यक्तीपुरती मर्यादित असतात, काही नावांच्या कालावधी काही काळापुरता असतो. खरं तर नाव ठेवताना सुद्धा काय ठेवावं याला सुद्धा काही मर्यादा दिलेल्या आहेत. काही नाव सुद्धा कसं ठेवलं पाहिजे, नावाचे काही अर्थ असले पाहिजे. अलीकडल्या काळामध्ये ते मला फार फोन येतात, नाव काय ठेवू म्हणतात. मलाच विचारतात, आम्हाला मुलगा झाला, नाव काय ठेवू महाराज, नाव सुचवा. मुलगी झाली, नाव काय ठेवू सांगा. विचारतात, नावं विचारतात. नाव आणि नावाचे अर्थ फार महत्त्वपूर्ण असतात. त्या नावाला काहीतरी अर्थ असला पाहिजे, त्या नावातून काहीतरी आपल्याला सात्विकता निर्माण झाली पाहिजे, असं नाव ठेवलं पाहिजे. मी बाकीचा कथाभाग विस्ताराने नाही सांगत, परंतु अजामेळ्याची कथा भागवतातली वाचा आणि मग त्याच्या मुलाचं नाव नारायण का होतं या अनुषंगाने जरा चिंतन करा. त्या मुखामध्ये आलेलं जे नारायण नाव आहे, कोणत्या, म्हणून म्हटलं की मला विस्ताराने ती कथा सांगायची नाही, पण त्या नावाने त्या अजामेळ्याला जे तारलं तो नाव फार महत्वाचं आहे. आणि जरा आणखीन पुढं बोलतो. नाव धारण करणाऱ्या व्यक्तीचं वागणं सुद्धा तशाच पद्धतीची वाटचाल पाहिजे, तशीच पाहिजे. बऱ्याचदा एखाद्याचं नाव तुकाराम ठेवलं जातं आणि संध्याकाळी उचलून आणावं लागतं. काही उपयोगाचे नाहीत असे तुकाराम, नाही का, काही उपयोगाचं नाही. का उपयोग आहे मला सांगा. नाव आणि नावाचे अर्थ हे फार गमतीचे आहेत, महत्वाचे आहेत. त्यामुळे आपल्या मुलीला ठेवलेलं जे ज्ञानेश्वरी नाव आहे ते नाव तिच्या जीवनामध्ये उतरावं म्हणून तिच्या जन्मदिनाला हा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे ज्ञानेश्वरीचा हा जन्मदिन साजरा होतोय, वाढदिवस साजरा होतोय. मी बोललो की आपल्याला हा लौकिकानी विषय चाललेला आहे. मुळात जन्मदिन कसा असावा, काय असावा, त्याच्या संबंधाने काय बोलावं हे एक स्वतंत्र चिंतन आहे. मी मुद्दाम हा अभंग कीर्तनाला याच्याकरिता घेतला की मी विचारलं कालच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला. त्यांनी सांगितलं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा महाराजांनी घेतलं. आणि मग शेवटचं चरण नामदेवरायांचं फार महत्वाचं आहे या अभंगातलं. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. नामा म्हणे तया असावे कल्याण. नामदेवराय सांगतात पांडुरंगा फार काय सांगू, आयुष्य दे, कल्पापर्यंतचं आयुष्य दे. एवढंच नाही, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. एवढंच नाही, अहंकाराचा वारा न लागो राजेसा. एवढं सगळं मागितल्यानंतर पांडुरंगाने विचारलं नामदेवरायला झालं का मागून. नामदेवरायांनी सांगितलं देवा शेवटी एकच सांगतो म्हटले, आयुष्य मागितलं, कल्पनेची बाधा होऊ देऊ नको म्हणून सांगितलं, अहंकार त्याला चिटकू नये म्हणून सांगितलं. शेवटी देवा एकच सांगतो, त्याचं कल्याण कर, त्याचं कल्याण कर. भगवंतानी विचारलं कोणाचं. नामदेवरायांनी त्याचं उत्तर दिलं, ज्या मुखी निधान पांडुरंग. निधान पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे ना, त्याचं कल्याण कर. नाव आहे त्याचं कल्याण कर. मला वाटतं की हा अभंग कोणीतरी एका वारकऱ्याने वाचला असेल म्हणण्यापेक्षा हा अभंग पाठ नाही असा वारकरी सापडणार नाही. आणि जर हा अभंग पाठ नसेल तर त्याला वारकरी कसं म्हणावं हाही प्रश्नच आहे. कमीत कमी हा अकल्प आयुष्य अभंग तरी पाठ पाहिजे. याचं कारण सांगू का.
कशा करता पाठ पाहिजे? कमीत कमी हा अभंग म्हटला की कीर्तन संपलं एवढं कळावं, याच्याकरता तरी पाठ पाहिजे. झालं बाबा, शेवटी म्हटलं जाते हे अभंग, याच्याकरता तरी पाठ पाहिजे. त्यामुळे हा अभंग पाठ आहे सगळ्यांचा. मग हा अभंग ज्याचा पाठ आहे असा एक सामान्य वारकरी तुकोबारांकडे गेला असेल आणि तो तुकोबारांना म्हणत असेल, तुकोबारा, आम्ही नामदेवरायांचा जे पसायदान आहे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, तो अभंग वाचला, पाठ केला, नवे नवे त्याचा अर्थही आम्हाला कळाला, परंतु एका शब्दाचा अर्थ मात्र लागेना. तुकोबारांनी विचारलं काय? कारण तो जो गेलेला होता का नाही तुकोबारांकडे, तो नामदेवरायांच्या गाथ्याचा अभ्यास करून गेलेला होता. नीट ऐकावर, प्रश्न विचारण्याकरिता अगोदर आपण वाचून गेलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. आपण अभ्यास करून गेलं पाहिजे. बरं, त्याच्यातही गंमत आहे. तुकोबारासारख्या महात्म्यांकडे जायचं झालं तर काहीतरी संत वाङ्मयातलंच विचारलं पाहिजे, परमार्थातलंच विचारलं पाहिजे. याचं कारण तुकोबारांची वृत्ती परमार्थिक आहे ना. ज्याच्या वृत्तीला जे आवडतं तेच त्याच्याबरोबर चर्चा करावी. साधं वाक्य आहे माझं. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय असतो त्याची त्याची चर्चा करावी. अहो मला सांगा, दोन शेतकरी एका ठिकाणी आल्यानंतर त्यांनी चर्चा कशाची करायची? काय मिळाला सोयाबीनला भाव, विचारलं पाहिजे एकमेकाला. तुमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे कसं आहे, विचारलं पाहिजे. त्यांची चर्चा तीच चालेल. नोकरदारांची चर्चा काय चालेल? नाही मग 7व्या वेतन आयोगाचं काय झालंय, त्यांची चर्चा तीच असते. मिळालंय का नाही, लॉकडाऊनमध्ये अडकलं होतं, देतात का नाही, त्यांची चर्चा ती राहणार, काही हरकत नाही. ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय समोर आला की त्याच्या त्याच्याकडे तिची धाव घेत असते. आता राहुल मृदंग वाजवतो, त्यामुळे तो जर एखाद्याच्या घरी गेला आणि एखाद्याच्या घरी जर कोपऱ्यामध्ये पकवास त्यानं बघितला तर तो काय करेल? काही नाही, तिथं जाईल, लगेच त्या पकवाजावरचं जे काही वस्त्र आहे ते बाजूला काढेल आणि थाप मारेल. तशी थापा मारायची सवय पकवाज यांना फार असते. म्हणजे हे आपल्या पकवाजावरची म्हणतोय, तो दुसऱ्या डोक्यात घेऊ नकोस ना, ते थाप मारेल. राहुल म्हणेल कीर्तन ज्ञानेश्वरीच्या संबंधाने का राहुलच्या संबंधाने कळे ना, थाप मारेल. का? त्याच्या आवडीचा विषय. पकवाज हा त्याच्या आवडीचा विषय. मग त्याचा गट्ट्या तरी बघेल, ते स्वराला लागलंय का बघेल, वादी तरी बघेल, मग त्याची ती पूड कितीचाही विचार करेल, पान कितीचाही विचार करेल, काहीतरी त्या हे खोडच नेमकं कशाचा विचार करेल, कारण त्याच्या आवडीचा विषय. एखादा भजन करणारा, एखादा विण्यातलं ज्याला कळतं त्यांनी विणा बघितला की तो एकतरी झंकार मारल्याशिवाय राहत नाही. पेटी वाजवणारे जे असतात ती पेटी बघितल्याबरोबर एकतरी नोटिशन त्याच्यावर वाजवल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. त्याच्या आवडीचा विषय असतो. अहो मला सांगा, आता मी कीर्तनकार आहे, कीर्तन झाल्यानंतर तुम्ही मला काय विचारलं पाहिजे? ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी, गाथ्यातला एखादा अभंग, मला आनंद वाटेल. लोक आम्हाला ती विचारत नाही. मला एकाने काल विचारलं, तुमचं लग्न झालं, काय घेणं देणं तुम्हाला? तुम्हाला मुलं किती, मुली किती, काय चर्चा करायची गरज आहे? एक वाक्य बोलू, जर तुम्हाला संसाराच्या चर्चा करायच्या होत्या तर कीर्तनात आलात कशाला? विठ्ठल थोडासा काहीतरी त्या विषयाची माहिती घेऊन आपल्याला तिकडे जावं लागेल. मला असं वाटतं, मी या अभंगाकडे येण्याची फक्त एक भूमिका सांगतोय. मला अभंगावर विस्तार पुष्कळ करायचा आहे. मी फक्त एक भूमिका सांगायला लागलो की मग हा मनुष्य तुकोबारांकडे गेला असेल, त्यांनी कालचा जो नामदेवरायांचा अभंग आहे तो पाठ केलाय, वाचलाय, त्याचा अर्थही कळालाय, पण त्याच्या एक प्रश्न त्याच्या मनामध्ये राहिलाय का, हो तुकोबाराय, नामदेवराय सांगतात त्याचं कल्याण कर ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे त्याचं कल्याण कर असं म्हटलंय. तुकोबारांनी विचारलं मग काय त्याच्यात शंका आहे? शंका काय आहे? ज्या मुखी असा शब्द आलाय, मला शंका मुखी या शब्दावर आहे म्हटले का? नाही, मुखी हा शब्द वापरलेला आहे ना, त्याच्या संबंधाने मला चर्चा करायची आहे. मुखामध्ये ज्याच्या नाम आहे असं नामदेवराय जर म्हणत असतील तर तो विचारणारा म्हणायला लागला, हो मुखामध्ये नाम घ्यायचं असं म्हणत असाल, परंतु एखादी वस्तू मुखामध्ये घ्यायची म्हटलं की सामान्य माणसाच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. म्हटले काय प्रश्न असतात? काही नाही म्हटले, एक साधा प्रश्न असतो, एखादी नवीन वस्तू काय आहे. मी तुम्हाला हे कळण्याकरिता उदाहरण देतो व्यवहारातलं. आपण जेवायला बसलो की जेवायला बसल्यानंतर कधी कधी नवीन पदार्थ आपल्या ताटात येतात. हे होगी होय म्हणून ऐका, आपल्या ताटात असे काही नवीन आले नाहीत 2 वर्षात पदार्थ. मी 2 वर्षातलंच बोलतोय फक्त, कारण घरचंच होतं त्यामुळं नवीन आलं नाही असं म्हटलं मी. कारण राहुल काय आलंय नवीन? हा नाही, काहीच नाही 2 वर्षामध्ये. काय महाराज तुम्हाला काय सांगू, आता संसारिकाच्या अवस्था काय सांगायच्या. आम्ही बाहेर गेलो का नाही, मग आम्हाला ते फोनवर विचारतात लोक, तुम्हाला काय हवं, काय करू द्या. मग आम्ही त्यांना इतकं सांगत असतो, तुम्ही अमुक करा, तमुक करा, ही भाजी करा, ती भाजी करा, हे करा, ते करा, हे सगळं सांगत असतो. ह्या 2 वर्षात तसला शब्द काढला नाही.
कारण तिनं सांगितलं खाऊ वाटलं खा, नाहीतर नाही तसे काय ताकद झाली काय महाराज. मला एकाने विचारलं एका महाराजांनी, म्हटलं अहो काय म्हटले बाहेर जायचंच नाही, काही नाही, भाज्या नाहीत, काही नाही, तुम्ही काय खाता. मी म्हटलं डाळी हे ते चालू आहे, काहीतरी बदल पाहिजे. म्हटलं उग गप खा, कशाला बाहेर गेलं की कोरोना आहे, त्याच्यापेक्षा हा कोरोना बरा. ते बाहेरच्या पेक्षा हे बरं. नवीन पदार्थ आपल्या ताटात आला की आपल्याला दोन प्रश्न निर्माण होत असतात. एक तर हे काय आहे हा पहिला प्रश्न असतो, आणि त्याही प्रश्नापेक्षा दुसरा प्रश्न फार महत्वाचा असतो, याची चव कशी आहे. कारण हे खायचं आहे आता, याची चव कशी आहे. हे चव हा शब्द काय येतो हो, कारण एखाद्याला जर शुगर असेल, डायबिटीस असेल, तर तो काय म्हणतो, अहो हे ह्याची चव कशी आहे सांगा बरं का, मला गोड खायचं नाही, मला गोड खायचं नाही. एखाद्याला तिखटाची ॲलर्जी असेल तर तो काय म्हणतो, अहो हे कसं आहे सांगा बरं का, मला तिखट, कारण माहीत नाही, मला मी कधी खाल्लं नाही, मला तिखट खायचं नाही म्हणून डॉक्टरने सांगितलंय. एखाद्याला घशाची काही अडचण असेल तर आंबट खाऊ नका म्हणून डॉक्टरने सांगितलं असेल तर तो म्हणेल की अहो हे चवीला कसं लागतंय सांगा, आंबट तर नाही ना, असं विचारतो. हे आंबट आहे का तिखट आहे का खारट आहे का गोड आहे, असे प्रश्न विचारले जातात. का, कारण तो पदार्थ आपल्याला तोंडामध्ये घ्यायचा असतो. असाच एक विचार घेऊन तो मनुष्य म्हणायला लागला, तुकोबाराय नामदेवराय म्हणतात, ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये नाव आहे त्याचं कल्याण कर. पण मुखामध्ये नाव घेण्याकरिता, ते मुखामध्ये नाव येण्याकरिता सामान्य माणसाच्या दृष्टीने आम्हाला एखादा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो, अहो ते नाव मुखामध्ये घ्यायचं असेल तर त्या नावाची चव कळायला नको का, त्या नावाची चव कळायला नको का. नाम मुखामध्ये घ्या असं म्हणत असाल, पण त्या नामाची चव कळाली पाहिजे का नको. भगवंताचं नाम नेमकं चवीला आहे तरी कसं, असा प्रश्न त्या माणसाने तुकोबारांना विचारला असेल. तुकोबारांनी त्या प्रश्नाचं उत्तर अभंग, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, महाराजांनी भगवंताच्या नामाची चव सांगितली. तुकोबाराय म्हणायला लागले, हे बघ, नामदेवांनी सांगितलं, ज्या मुखी निधान पांडुरंग,
नामदेवराय बोलतात त्याचं कल्याण असो ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे, मुखामध्ये पांडुरंगाचं नाव असेल त्याचं कल्याण असो असं म्हणत असताना ते नाम कसं आहे असा जर तुझा प्रश्न असेल तर मला त्या नामाची चव कशी लागली एवढी सांगतो. ऐक, मला त्या नामाची चव कशी लागली, माझ्या दृष्टीने जर नाम कसं आहे म्हणत असतील तर नाम गोड नाम गोड. जरा आणखीन पुढं बोलतो. काय आहे याची चव कशी आहे हे विचारावं कुणाला? ज्याला याचा अनुभव आहे त्याला. ज्याला याचा अनुभव आहे त्याला विचारलं पाहिजे. ज्याला अनुभव नाही त्याला विचारण्यात अर्थ नाही. उदाहरणं अनेक आहेत. अहो अमुक अमुक अभंगाला चाल कशी लावायची हे कोणाला विचारावं? ज्याला चालीतलं कळतं त्याला विचारावं. नाही बरोबर आहे का नाही? त्याला विचारावं ही काकड्याची चाल आहे, याला ही चाल कशी लावायची कोणाला म्हणा. या काकड्याच्या अभंगाला चाल कशी लावायची कोणाला विचारायचं? जी काकड्याला हजर आहे. हा कळालं का? जी संगीत अलंकार आहे त्याला नाही. हा त्याला नाही, जी काकड्याला हजर आहे. कारण काय आहे प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे महाराज. ते मला काही संगीताचं वावड आहे अशातला भाग नाही, परंतु तो एक क्षेत्र वेगळं आहे. शास्त्रीय संगीत जे आहे ना त्यांची गाण्याची पद्धत वेगळी आहे आणि आपल्या वारकऱ्याच्या काकड्याच्या चाली अमुक चाली त्या वेगळ्याच आहेत महाराज, त्या वेगळ्याच आहेत. अगदी पट्टीचा एखादा फार मोठा कुठला तरी मोठाच्या मोठा गायक आहे आणि त्या गायकाला जाऊन जर आपण एखाद्याने जाऊन विचारलं नाही म्हटले जोगी कसा म्हणायचा सांगा, कसा मिळ लागेल त्याला? कसं जमायचं कसं ते? त्याचं ना आपलं खातं जमणार कसं? कारण त्यांचा विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. ज्याला याच्यातला अनुभव आहे त्याला विचारलं पाहिजे. माझा मुद्दा हा आहे, ज्याला अनुभव आहे, ज्याला चालीतलं भजनातलं कळतं त्याला चालीबद्दल विचारावं. ज्याला ते पकवाज लावणं जे असतं की नाही प्रकार लावणं ते कमी झालं जास्त झालं किंवा नीट लावून घ्या कुणी म्हणायचं ज्याला कळतं त्यानं. काही काही उगीच म्हणतात कमी झालं काही, तुला कळतंय का? महत्वाचं कळतंय का? कळत असेल तर म्हणावं, कळत असेल तर बघावं, कळत नसेल तर विनाकारण ते म्हणायला जायचं नाही. आपल्याला त्यातलं कळालं पाहिजे, त्यातलं कळालं पाहिजे. त्याच्यापेक्षा आणखी बरं जाऊ द्या, आणखीन सोपं बोलू. कळालं पाहिजे म्हणण्यापेक्षा ते कळवून घेतलं पाहिजे. जरा पुढलं आहे का? आता कळवून घेतलं पाहिजे. मला हे कळालं पाहिजे हे कधी वाटत असतं? मला हे कळत नाही हे अगोदर कळाल्यानंतर वाटत असतं. कळालं का? नाही मी हे विचारतोय कळालं का? म्हणजे मला हे कळालं पाहिजे कधी म्हणता येईल? हे मला कळत नाही हे मान्य केल्याशिवाय मला कळालं पाहिजे हे म्हणताच येत नाही. म्हणून मला काय कळत नाही हे अगोदर मला कळालं पाहिजे, म्हणजे मला काय कळवून घ्यायचं हे कळत असतं. मला काय कळत नाही हे कळालं पाहिजे. तत्वज्ञानातली भाषा वापरू. वेदांतांनी त्याला 2 वाक्य अशी सांगितलेले आहेत. अज्ञानाचं ज्ञान झाल्याशिवाय ज्ञानाचं ज्ञान होत नाही. विठ्ठल विठ्ठल पुष्कळ चर्चा याच्यावर. हे अज्ञानाचं ज्ञान, ज्ञानाचं ज्ञान, अज्ञानाचं अज्ञान, पुष्कळ याच्यावर भरपूर चर्चा आहे. मला त्याच्यात विस्तारात आता जायचं नाही. पण आपल्याला कळणं, ज्याला कळालेलं आहे त्याला विचारलं पाहिजे. भगवंताच्या नामाची चव कशी आहे हा प्रश्न कुणी विचारला? एका सामान्य साधकाने विचारला. कोणाला विचारला? जगद्गुरु तुकोबारांना विचारला. याचं कारण तुकोबारांचं जीवन म्हणजे काय हे एका वाक्यात सांगतो, ऐका. तुकोबारांचं जीवन म्हणजे काय हे जर कळायचं असेल, मी तुकोबारांच्याच गाथ्यातलं एक प्रमाण देऊन पुढे जातो. तुकोबारांचं जीवन एवढ्या प्रमाणामध्येच भरलेलं आहे. दिन रजनी हाची रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे.
तुकोबारायांचं आध्यात्मिक दृष्टिकोनातून चरित्रच आहे. वेगळं चरित्र वाचायची गरजच नाही. तुकोबाराय कसे आहेत हे जर विचारलं तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. इथला दिनरजनी या शब्दामध्ये अख्खं जीवन आलं. दुसरं प्रमाण द्यायचं झालं तर अगदी रोजचं पाठातलं प्रमाण देतो. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. एका महात्म्याच्या मुखातून एक वाक्य ऐकलं मी. फार छान वाक्य सांगितलं, नीट ऐका. त्यांनी असं सांगितलं, तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार आहे. माझी मज झाली अनावर. कधीही गेलं की तुकोबाराय भजन करत असायचे, कधीही गेलं की तुकोबाराय नामस्मरण चालत असायचं. अनावर. कुणीतरी म्हटलं तुकोबारांना की तुम्ही जरा कधीतरी एकदा जरा शांत बसा. महाराज म्हटले, मला शांत बसू वाटतंय पण माझ्या वाचेला शांत बसू वाटत नाही. म्हटले मला शांत बसू वाटतंय की नाही असं नाही म्हटले, पण माझी वाचा आता माझं ऐकत नाही, अनावर झालेली आहे. तुकोबाराय घरी गेलं रामकृष्ण हरी, शेतात गेले रामकृष्ण हरी, डोंगरावर गेलं रामकृष्ण हरी, कोणी वारकरी आले रामकृष्ण हरी, पाहुणे मंडळी आले रामकृष्ण हरी, अहो कोणी मुलं जवळ आली रामकृष्ण हरी, कोणी आलं की अनावर रामकृष्ण हरी, त्याच्याशिवाय विषय नाही. तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार नाही. मी एका मोठ्या महात्म्याच्या मुखातलं वाक्य आहे. आपल्याच वारकरी संप्रदायातली अनेक महात्मे, मी एक नाव सांगूनच जातो पुढं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथ अण्णा पवार. मला वाटतं हे नाव आता किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, परंतु हे नाव माहीत असलं पाहिजे. वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं नाव. जगन्नाथ अण्णा पवारांच्या मुखातलं हे वाक्य आहे. अण्णा असं म्हणायचे की तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार नाही, आणि त्याच्या विरुद्धार्थी पुढलं बोलायचे, आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही म्हणायचे. तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार नाही, अखंड. त्याच्या पुढचं ते गमतीनं बोलायचे, तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकोबाराय करता विमान आलं घेऊन जाण्याकरिता. विमान आलं. आपल्या भागात एक नवीन पद्धत सुरू झाली आपल्या ह्याच परिसरामध्ये. ती महाराजाला हार घालताना विमानानं घालतात. ते असं होतं गोर्र करत येतं. आपल्याकडे केलं तर वाटतं का नाही एकदा, नाही ना, करू बी नका. ते असं विमान आमच्या तिकडे ते या उपळ्याकडे वगैरे गेल्यानंतर ते बोरगाव झाडी वगैरे त्या भागात गेलो, ते असं ते विमान येतं, ते दोरी गर करत येतं, आणि तिथं आलं की ते खटदिशे खटका वाजताय आणि ते महाराजाच्या गळ्यात हार पडताय. मी त्यांना विचारलं हे कसं काय. म्हटलं कशा करता ही विमान इतका. बरं काय होत आहे, ते विठ्ठल विठ्ठल भजन चालू असतंय, लोक त्या भजनाकडे लक्ष नाही, ते विमानाकडे बघत राहतात. काय बरं लोकांची गंमत अशी आहे महाराज. आता ती बरं विमान लाकडी विमान बरं ती बरं त्याच्याही पेक्षा पहिल्या दिवशी आलं असलं तर बरं ठीक आहे की हो, 7 दिवस झाले तरी लोक असंच बघत राहतात. 7ही दिवस रोज त्याच विमानाकडे बघत राहायचं. मी त्यांना विचारलं कशा करता. बघित त्या बोरगाव आमचं गाव आहे, त्यांना मी कशा करता. त्याने काय उत्तर द्यावं दाजी मला. त्यांनी सांगितलं तुकोबारायला कसं विमान आलं का नाही. हे बघ मी म्हटलं तुकोबारायच्या विमानाचा ह्या विमानाचा काय संबंध आहे. ते म्हटले तसं महाराजाला सुद्धा जे कीर्तन करायचं त्याला विमान आम्ही आणलं. मी तरी गप बसावं का नाही, पण गप बसणं हा स्वभाव कुठे महाराज लोकांचा असतो का. मी आपलं उत्सुकतेने विचारलं. मी म्हटलं अहो पण तुकोबाराय करता खरं विमान आलं, हे खोटं विमान आणलं तुम्ही. त्यानं काय म्हणावं, ते म्हणणं महाराज कुठं खरं आहे. इतकं गोंधळ होऊन बसलाय सगळा. हे ते तुकोबारायांची वाचा महाराज सांगतात, ते अण्णांचं वाक्य असं आहे, तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार नाही, साक्षात देव विमान घेऊन येतात त्यांच्या करता. त्यानं रजनी हाची धंदा. कधी बघितलं तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे मुखामध्ये नाम दिसून येत होतं. आणि म्हणून असं नाममय ज्यांचं जीवन झालेलं आहे. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय. मी काही तत्वज्ञानाच्या प्रक्रियाही आपल्याला मला भावतील आणि आपल्याला समजतील अशा सांगून पुढे जातो. मी नाममय असं बोलतो, नामरूप असं बोलतो. ज्यांचं जीवन नामरूप झालेलं आहे, ज्यांचं जीवन नाममय झालेलं आहे. मी 3 भूमिका सांगतो, पटतात का बघा. नाम घेता घेता नामधारक होणं 1, नाम घेता घेता नामी स्वरूपाला प्राप्त होणं 2, आणि नाम घेता घेता नामरूप होऊन जाणं 3. मी 3ही शब्द पुन्हा सांगतो आपल्याला. नाम घेता घेता नामधारक होणं पहिली भूमिका, नाम घेता घेता नामी स्वरूपाला प्राप्त होणं दुसरी भूमिका, आणि नाम घेता घेता नामरूप होऊन जाणं तिसरी भूमिका. मी आणखीन याची खुलाशी करतो. नाम घेताना नामधारक होणं, नाम घ्यायला लागलो, अखंड नामस्मरण सुरू झालं,
आणि मग गावातलाच कुणीतरी त्या नामधारकाकडे, त्या नाम घेणाऱ्याकडे पाहतो आणि सांगतो, अहो हे आमच्या गावातले चांगले नामधारक आहेत बरं, हे आमच्या गावातले नामधारक आहेत, हे नामधारक आहेत, हे नाव आपल्याला पडतं. आता दुसरा म्हणजे नाम घेण्याचा परिणाम काय झाला, आम्ही नामधारक झालो, हा पहिला परिणाम. आता दुसरा परिणाम, नाम घेता घेता नामी स्वरूपाला प्राप्त होणं. इथला नामी हा शब्द फार महत्वाचा आहे. नामी या शब्दाचा अर्थ काय, ज्याचं नाव घेतो त्याच्या रूपाला प्राप्त होणं. जरा वेदांतातला शब्द वापरतो, ब्रह्ममयता प्राप्त होणं, ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं, निर्गुण तत्वाची प्राप्ती होणं. नाम घेता घेता नामी स्वरूपाला प्राप्त होणं. राम म्हणता रामची होईची, पदी बैसोनी पदी घ्यायची. उत्तर याची पुष्कळ आहेत पुढं, ऐका. हा दुसरा भाव झाला. आणि तिसरा भाव सांगत होतो मी, नाम घेता घेता नामरूप होऊन जातो. सांगू याच्यातली गंमत, जो खरा भक्त असतो का नाही, भक्त, खरा भक्त, तो नामधारक होऊन राहणं किंवा नामी स्वरूपाला प्राप्त होऊन राहणं याच्यापेक्षा सुद्धा नामरूप होऊन राहणं याला जास्त पसंती देतो. नाही पटलं तर मी दुसरं वाक्य सांगतो. जो खरा नाम घेणारा भक्त असतो का नाही, तो म्हणतो एखाद्या वेळेस देव नाही भेटला तरी चालेल, पण माझ्या मुखातलं नाम सुटता कामा नये. कळालं का बघा आणखी, नाही देव भेटला तरी चालेल, देव माझ्या नामस्मरणाने देव भेटा. काय झालं ते एका महात्म्याच्या मुखातलं उदाहरण आहे. काय झालं म्हणे, ते भगवंताचं नाव घेत होता, नाव घेता घेता त्याला देव भेटले. देव भेटल्याबरोबर त्यानं देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर देवाने त्याला सांगितलं, आता माझी भेट झाली ना. म्हटलं हो झाली. मग आता तू काही नामस्मरण करायची गरज नाही, तू काय आता नामस्मरण करायची गरज नाही. कारण नामस्मरण का करत होता, माझी भेट व्हावी म्हणून. झाली माझी भेट, आता काही करायची गरज नाही. त्याने काय उत्तर दिलं, त्यांनी असं विचारलं, देवा तुझी भेट व्हावी म्हणून मी नाव घेत होतो असं तुला वाटतं का? तुझी भेट व्हावी म्हणून मी नाव घेत होतो, तुझं नाव घेत होतो असं तुला वाटतं का? देवाने सांगितलं, हो बहुतेक तर मला तसंच वाटलं, नाहीतरी लोक तसंच करतात म्हणून मी म्हटलं. त्यांनी जे उत्तर दिलं ते म्हटलं, देवा तुझी भेट व्हावी म्हणून नामस्मरण मी करतोय अशातला भाग नाही, मला नामस्मरणामध्ये आनंद वाटतोय म्हणून मी नामस्मरण करतोय. म्हटले तुझ्या भेटीचं काय घेऊन बसला? आणि त्याच्या पुढचं देवा सांगू का, तुझी भेट घेण्याकरिता बाकी काही करायची गरजच नाही. का? कारण तुझी भेट घ्यावी असं कधी वाटावं, तुझी भेट नसेल त्याला वाटावं. तुझी भेट ज्याला नसेल त्याला वाटावं, तुझी भेट नाही असं नाहीच ना. जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी, जयाची हृदय भुवनी विराजती. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. आहे का नाही महाराजांची भाषा? तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. जर त्याच्यापासून मी वेगळा असेल तर म्हणावं मला तो भेटला पाहिजे, पण मी वेगळा नाहीच तर भेटायचं कुणाशी? भेटायचं कुणी कुणाला? जर आपण एकमेकापासून वेगळे असो तर भेटायचं ना. रामायणामध्ये माहीत असलेला दृष्टांत आहे, पण विषय आलाय म्हणून सांगून पुढे जातो. अध्यात्म रामायणामध्ये विचार आहे. रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले. कोपऱ्यात असलेले हनुमंतरायाला प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केला, का रे कोण आहेस तू? हनुमंतरायाला प्रश्न केला. हनुमंतरायांनी विचार केला, अरे हे असं कसं काय? सीता शोध करताना मीच होतो, लंका दहन करताना मीच होतो, रावणाला मारताना मीच होतो, एवढंच काय यांना खुर्चीवर बसवताना मीच फिरलो. काय सांगायचं तुम्हाला, रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे हे बसले नाही, असं तिघं नाही पण बसले, काय जे असेल ते बसले, पण बसले हे असं सगळं झालं. इतकं मी केलं, इतकं फिरलो, इतकं सगळं झालं. हनुमंतरायांनी विचार केला, मी एवढं सगळं केलं आणि आत्ता मला विचारतायत कोण आहेस तू? आत्ता विचारतायत. हनुमंतरायांनी प्रतिप्रश्न केला. हनुमंतरायांनी विचारलं, प्रभू तुम्ही मला विचारता कोण आहेस तू? हो. मला एक सांगा प्रभू, तुम्ही देहदृष्टीने विचारता, जीवदृष्टीने विचारता का आत्मदृष्टीने विचारता? प्रश्न कसे आहेत बघा. देहदृष्टीने कोण आहेस तू असं म्हणता, जीवदृष्टीने कोण आहेस तू असं म्हणता का आत्मदृष्टीने कोण आहेस तू असं म्हणता? कारण देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने विचारत असाल तर मी तुमच्या स्वरूपच आहे. विठ्ठल देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तू दंशका. अध्यात्म रामायणातली भाषा आहे. वेगळं नाहीच ना, तर पुन्हा वेगळं भेट घेण्याचा विषयच येत नाही. नाम घेणारा नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होतो, याच्यात नवल नाही. नाम घेणारा नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नामरूप होऊन जातो, सेवा रूप होऊन जातो.
नामरूप होऊन जाणं, याला खरं भक्तीचं महात्म्य म्हटलं जातं. म्हणून मी कोटी सांगायची झाली तर कोटी करून पुढे जातो. नाम घेताना नामधारक होणं हा कर्माचा परिणाम, नाम घेताना ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं, नामी रूपाला प्राप्त होणं हा ज्ञानाचा परिणाम, आणि नाम घेता घेता नामरूप होऊन जाणं हा भक्तीचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय अखंड नामधारक. कधीही गेलं तर तुकोबाराय नामस्मरण करत राहणारे. याचं कारणच असं आहे, जीवनाचं सूत्र रामायणामध्ये ते हनुमंतरायांनी विचारलंय, संपत्ती कशाला म्हणायचं आणि विपत्ती कशाला म्हणायचं. हनुमंतरायाला विचारलं, संपत्ती कशाला म्हणायचं, विपत्ती कशाला म्हणायचं. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, प्रभू रामचंद्रांचं स्मरण हीच खरी संपत्ती आणि प्रभू रामचंद्रांचं विस्मरण हीच खरी विपत्ती. हीच खरी विपत्ती. स्मरण संपत्ती आणि विस्मरण हीच खरी विपत्ती. स्मरण असावं कुणाचं, तत्वज्ञानाने असं सांगितलंय, अधिष्ठानाचं ज्ञान असावं म्हणजे अध्यस्थाची निवृत्ती आपोआप होत असते. वेदांतातला स्पष्ट सिद्धांत आहे. आता ते सगळं रज्जू सर्प कसं, अमुक दृष्टांत सगळे पुष्कळ आहेत. रज्जू ही अधिष्ठान कसे आहे त्याच्यावर भासलेला हा सर्प अध्यस्त कसा आहे, शुक्ती हे अधिष्ठान कसं आहे त्याच्यावर भासलेलं रजत हे अध्यस्त कसं आहे, तसं ब्रह्म हे अधिष्ठान कसं आहे त्याच्यावर भासलेलं हे जगत अध्यस्त कसं आहे. त्याचं पुष्कळ चर्चा आहे. पण एक साधा विचार आहे, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्थाची निवृत्ती होत असते, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत असते. आपल्याला जे भासलं ते निवृत्त करायचं असेल तर ते ज्याच्यावर भासलेलं आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. रज्जूचं ज्ञान झालं की पुन्हा आम्हाला ती सर्प नावाची जी काही भीती होती ती निघून गेली, भ्रम झाला होता तो निघून गेला. पण त्याला अधिष्ठानाचं ज्ञान होणं गरजेचं आहे, अधिष्ठानाचं स्मरण होणं गरजेचं आहे. ते कबीर महाराजांच्या चरित्रात उदाहरण दिलं जातं, सगळ्यांना माहीत असलेला दृष्टांत आहे. ते कबीर महाराज शेतामध्ये निघाले, ते बाजारातून चालले होते. जात असताना गंमत अशी झाली, एका घराच्या बाहेर एक बाई दळण करत बसलेली होती. आता जुन्या काळातलं दळण, ते जात्यावरचं दळण, तिचं ते जात्यावरचं दळण चाललेलं होतं. जात्यावरच्या दळणाची एक सहज भूमिका अशी, मुठीमध्ये धान्य घ्यायचं, त्या जात्यामध्ये टाकायचं, दुसऱ्या हाताने तो खुटा फिरवायचा, जेवढं धान्य त्याच्यामध्ये टाकलं जाईल त्याचं काय होत होतं खाली पीठ, सरळ आहे आपल्याला माहित आहे. ते चाललेलं होतं. कबीर महाराजांनी ते जात्याकडे पाहिलं, ती बाई करत असलेली कृती जी आहे ते पाहिली, आणि कबीर महाराजांना एकदम आश्चर्य वाटलं. थोडे थांबले आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले, रडायला लागले. एका माणसाला आश्चर्य वाटलं, तो माणूस गेला आणि कबीर महाराजांना म्हणायला लागला, महाराज काय झालं रडायला, कोणी बोललं का, कोणी काही टिंगल केली का, चेष्टा केली का. कारण बऱ्याचदा कधी कधी अशा एखाद्या महात्म्याची टिंगल केली जाते, चेष्टा करतात. काय चेष्टा करतील सांगता येत नाही, काय बोलतील सांगता येत नाही, कोणी काय बोलतील, काही बोलतील. हो, काही एवढा गंध मोठा का लावता, काय घेणं देणं तुला, 2-2 माळा का घालता, तू आणून देतो का, काय घेणं देणं, विनाकारण काही बोलत राहतात. तुझ्या घरी मागायला आलो का, आम्ही दारात आलो का तुझ्या, काही बोलत राहतात. हो, काही बोलत राहतात. हे बघा काय, मला काय म्हणजे आता काय, आता म्हणजे कसं बोलतात तरी लोक, कसं म्हणजे हे काय, आम्ही म्हणजे याच्याकडे बघत असताना कोणत्या अंगाने आम्ही पाहतो. दुर्दैवाने इतकी विचित्र परिस्थिती परमार्थामध्ये झाली. कीर्तन, मृदंगवाद, गायन, भजन काहीतरी म्हटलं की त्याला जणू काही एखाद्या व्यवहाराचं आणि व्यवसायाचं रूप आलंय, अशा नजरेने एक वर्ग आपल्याकडे पाहायला लागला. कुठंतरी हा विचार आपण आपल्या अंतःकरणामध्ये एकांतामध्ये बसून चिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे. नाही असं नाही. खरं तर ह्या सगळ्या क्रिया ह्या सेवा म्हणून केल्या जातात. त्याच्यामधून होणाऱ्या अर्थकारणाच्या लाभापेक्षा सुद्धा अंतःकरणामध्ये निर्माण होणारं समाधान हे कैक पटीने जास्त असतं महाराज. दुर्दैवाने ते कळत नाही लोकांना. एखादं कीर्तन केल्यानंतर त्या कीर्तनकाराच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा आनंद हा तुम्ही लाखो रुपये देऊन सुद्धा मिळवू शकणार नाही. इथं कीर्तनामध्ये एखाद्याने चाल म्हटली, ही आमची आता काठीची मंडळी आहेत, इकडे ही सगळी मंडळी आहेत, ही सगळी आज भजनी मंडळ भरपूर आहे. एक चाल म्हटल्यानंतर ते जाताना बघा तुम्ही त्या टमटममध्ये बसून काय चर्चा असते, कशी काय झाली आपली चाल, हे बघा. मी वाटच बघत होतो, तयारीतच होतो, कधी नाव घेते ती तयारीतच होतो. आणि म्हणून मला माहित होतं द्रुपद देणार आहे, म्हणून मी अभंगाचं द्रुपदच लिहून घेतलंय.
उद्या जर कुणी विचारलं काय होता महाराजांचा अभंग, माहीत नाही गळे, ती दुसरं चरण तेवढं पाठ आहे, कसं काय तेवढंच लिहून घेतलं, कारण मला माहीत होतं मला ही द्रुपदच येणार आहे, पहिली चाल येत नाही माझ्याकडं. किती गंमत आहे. नाही मी तुमचं बोलत नाही, वडगावकर तुम्हाला पाठ आहे अभंग आहे का नाही. पण हा आनंद मला सांगा, हा आनंद किती तुम्ही रुपये दिले मध्ये आम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं की पैसे हे तुम्ही एखादे 500 रुपये 1000 रुपये 5000 दिले आणि चाल म्हणून घेतली म्हणून तो आनंद नाही नाही नाही, तुमच्या त्या पैशाच्या कैक पटीने जास्त तो आनंद आहे, की चाल म्हटलेला आनंद. तो आनंद काही वेगळा आहे. आणि पकवाज वाजवत असताना त्याच्यामध्ये एखादी सम अशी काही गमतीची यादी जाते, एखादा मुखडा असा काही वाजवला जातो, एखादी सरपटी अशी काही वाजवली जाते, एखादी लग्गी अशी काही वाजवली जाते, आणि त्यातलं ज्याला कळतं तो लग्गी वाजली की तिथं त्यांनी दिलेली जी काही प्रतिसाद असतो आणि मग त्या प्रतिसादामुळे निर्माण झालेला जो आनंद असतो तो लाखो रुपये मिळाले तरी होणार नाही आनंद. ती एक आनंद आहे. एखादी लग्गी वाजवल्यानंतर आनंद मिळतो आणि मग त्याला वाटायला लागतं हां ही लग्गी वाजवायला पाहिजे, मग ती बऱ्याच लग्ग्या वाजवायला लागतं पुढं नाही, म्हणजे त्याच्यातलं त्याला आनंद वाटायला लागतो. ते सरपटी असेल, मुखडा असेल, एखादा काय, त्याच्यात भरपूर प्रकार आहेत. एखादा कीर्तनकार आहे, कीर्तनकार काय आहे तुम्हाला एक सांगतो. मी कीर्तन करायला लागलो, तुम्ही कीर्तन झाल्यानंतर वाह काय महाराज कीर्तन छान झालं असं तुम्ही म्हणणारच आहात, म्हणा नाही तर न म्हणा, पण आहेच ते ठरलेलंच असतं काही काही लोकांचं. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्या कीर्तनकाराचं कीर्तन ठरलेलं नसतं. मग एक वाक्य सांगतो, कीर्तनकार कीर्तन करत असताना त्याला स्वतःला किती समाधान झालंय त्याच्यावर त्या कीर्तनाची उंची असते. इंग्रजीतला शब्द माफी मागून बोलतो, पण ओन सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हटलं जातं, स्वतःला झालेलं समाधान हे फार महत्वाचं असतं. त्याला कैक पटीने किंमत दिली जाते. आणि म्हणून एखादा मनुष्य एखाद्या टिंगलीने बोलायला लागतो, चेष्टेने बोलायला लागतो. कुणीतरी कबीर महाराजांना असं बोललं की काय, या दृष्टीने तो मनुष्य गेला आणि म्हणायला लागला महाराज का रडायला लागलात, काही झालं का, रडू नका, काय रडायला लागलात. महाराजांनी सांगितलं काही नाही, ते जे जातं आहे की नाही जातं, ते जात्याला बघून रडायला लागलो. याने डोक्यालाच हात लावला, तर जात्याकडे बघून रडायचं काय कारण आहे, काय एवढं त्या जात्यामध्ये. कबीर महाराजांनी त्याला एक हिंदीमध्ये दोहा सांगितला, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा न कोय. दो पाटन के बीच में, पाटण या शब्दाचा अर्थ काय, पाळ्या, दगडाच्या पाळ्या. जातं डोळ्यासमोर घ्या, आता जातं कुठं जातं कुणाच ठाऊक, पण बहुतेक हद्दपार झाले. गावात आहे, आणखीन आपल्या गावागावाने आहे, पण शहरामध्ये आता ते शोकेसमध्ये म्युझियममध्ये ठेवावं लागेल आणि मग त्या शहरातल्या मुलांना सांगावं लागेल, कॉन्व्हेंटच्या, याला जातं म्हणतात असं सांगावं लागेल. माहीत नाही कुठं कुठल्या, आता मला सांगा 2 BHK फ्लॅटमध्ये रवायचं कुठं जातं आता, तिथं खिळा ठोकायची परवानगी नाही, तिथं जातं कुठं बसून घेता जातं. पण ती जुना काळ महाराज, जात्यावरचं काही वेगळंच असतं. माता भगिनी त्या जात्यावर दळत असताना त्यांच्या मुखातून येणाऱ्या ओव्या ह्या काही वेगळ्याच असतात. त्यांची एकमेकींची चाललेली चर्चा, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्या चर्चेतून मिळणारं समाधान हे काही वेगळंच असतं. जरा त्याच्याही पुढे बोलतो, त्या काम करत करत त्या बायका जीवनाचं तत्वज्ञान बोलत असतात. महिला वर्ग तत्वज्ञान बोलत असतात, त्याच्यातला एक तात्विक विचार मांडत असतात. फक्त सांगू का, तो इतक्या सहजगतीने मांडलेला असतो, आपल्याला ते तत्वज्ञान वाटत नसतं. मी त्याच्या पुढचं बोलतो. महाराज जुनी कीर्तनकार मंडळी इतकं तत्वज्ञान सांगायचे, पण ते समाजाला कळेल अशा भाषेत सांगायचे. त्यामुळे आपल्याला वाटायचं की त्यांना काय वेदांत येतोय. नाही, ते वेदांत त्याचे बाप असतात. नाही आहेतच बाप आमचे, नाही असं नाही, असं सोपं नाही. ते काय झालं आता अलीकडे, मी तर नेहमी सांगत असतो, आमचे दादा असं सांगत असतात मला, एखादी कठीण प्रक्रिया मी जर कीर्तनात सांगितली तर ते असं म्हणत असतात, हे वेदांतिक कुणाला म्हणायचं म्हटले, जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक म्हणायचे. त्यांचं बोलणं फार कडक दादांचं, तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. त्यामुळे तत्वज्ञान सोप्या गोष्टी. तो कबीर महाराजांनी सांगितलं, दो पाटण के बीच में साबुत बचा न कोय. याचा अर्थ 2 दगडाच्या पाळ्यामध्ये जेवढं धान्य अडकलं त्या सगळ्याचं पीठ होत आहे. तो मनुष्य म्हटला, महाराज त्याच्यात रडण्यासारखं काय आहे, होणारच आहे. 2 दगडाच्या पाळ्यामध्ये धान्य अडकलं की त्याचं पीठ होणारच आहे ना. कबीर महाराजांनी सांगितलं, अरे वेड्या, जसं 2 दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक धान्याचं पीठ होतं, तसं जन्म मरणामध्ये अडकलेल्या प्रत्येक जीवाचं पीठ व्हायला लागलं, म्हणून मी रडायला लागलो म्हटले. जन्म मरणामध्ये अडकलेला जो जीव आहे त्या प्रत्येकाचं पीठ होऊ लागलं. आला तसा गेला, संपलं, काही नाही, जन्मला गेला.
याच्यापेक्षा वेगळं काही त्यांनी केलं असं होत नाही. आणि म्हणून हाही संपायला लागला, म्हणून मी रडायला लागलो. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणायला लागला, व्यवहारातला साधा दृष्टांत आहे, पण जीवनाचा अतिउच्च सिद्धांत महाराजांनी सांगितलं. झालं, त्याला समाधान झालं. पुढची गंमत फार महत्वाची आहे. कबीर महाराजांच्या मुलाचं नाव होतं कमाल. कबीरांच्या मुलाचं नाव कमाल. ते कमाल महाराज जवळच होते आणि ते मात्र मोठ्याने हसायला लागले. ते महाराज हसायला लागले. कबीर काय करतायत? रडतायत. आणि कमाल, कबीर रडतायत आणि कमाल, हे कमाल आहे. म्हणजे वडील रडतोय आणि पोरग हसतोय, नाहीतरी जगात आता दुसरं काय आहे? कमाल महाराज हसायला लागले. याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणायला लागला, कमाल महाराज तुम्ही का हसायला लागला? तुमच्या हसण्याचं कारण काय? मोठी माणसं विनाकारण हसत नसतात आणि विनाकारण रडत नसतात. का हसायला लागलात? कमाल महाराजांनी सांगितलं, मी सुद्धा त्या जात्याकडे पाहूनच हसायला लागलो म्हटले. आता याला आश्चर्य वाटलं. तो म्हणायला लागला, कबीरजी तुम्ही त्याच्याकडे पाहून रडायला लागलात. का रडायला लागलात कळालं, पण कमाल महाराज त्याच्याकडे पाहून हसतात. का हसायला लागलात? कमाल महाराजांनी त्याला हिंदीमध्ये दोहा सांगितला, चलती चक्की देख के हसा कमाल ठटाय, कील के सहारे जो रहे उसका बालना बाका होय. कमाल महाराज सांगतात, या दोन दगडाच्या पाळ्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक धान्याचं पीठ होत असेल, पण या जात्याच्या मधोमध एक लोखंडाचा खिळा असतो. बरोबर आहे का नाही? मधोमध एक लोखंडाचा खिळा असतो. कमाल महाराज सांगतात, सगळ्या धान्याचं पीठ होत असेल, पण त्या मधल्या खिळ्याला धरून राहिलेलं जे धान्य आहे का नाही, त्याचं मात्र पीठ होत नाही. तसं जन्म मरणामध्ये अडकलेल्या प्रत्येकाचं पीठ होत असेल, परंतु हरिनामाला धरून राहिलेला जो आहे का नाही, त्याचं मात्र पीठ होत नाही. नामस्मरणाला जो धरून राहिला त्याचं मात्र पीठ होत नाही. आणि मला असं वाटतं की नामस्मरणाला धरून राहणं हीच जीवन जगण्याची सहज गती असलेली कला आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारांचं तर जीवन नामरूप झालेलं, नाममय झालेलं. कधीही पाहिलं तर पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. कधीही बघितलं तर भगवंताचं नामस्मरण करणारी तुकोबार आहे. त्याला सांगायला लागले, भगवंताच्या नामाची चव कशी आहे सांगतो म्हटले. हे नाम कसं आहे? नाम गोड आहे, नाम गोड आहे. नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळही. प्रत्येक पदापदाचा विचार करत चला. आता हे दोन्ही अन्वयाने सोडवता येतं. पुरे कोड सकळही असं नाम गोड आहे, गोड आहे असंही करता येतं. पुरे कोड सकळ ही. पुरे या शब्दाचा अर्थ पूर्ण, कोड या शब्दाचा अर्थ इच्छा, आणि सकळ ही या शब्दाचा अर्थ सर्व. सर्व इच्छा पूर्ण करणारं भगवंताचं नाम गोड आहे, गोड आहे, गोड आहे असा अन्वय करता येतो. किंवा भगवंताचं नाम गोड आहे, गोड आहे, गोड आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारं आहे असंही करता येतं. म्हणजे तुम्ही सरळही सोडवू शकता, अन्वयानेही सोडवू शकता. काही प्रमाणाचे अर्थ असे असतात की ते तुम्हाला सरळही सोडवता येतात आणि अन्वयानेही सोडवता येतात. काही काही प्रमाणाचे अर्थ असे असतात ते वाच्यार्थाने लागतात, लक्षार्थाने लावायची गरज नाही. काही काही प्रमाणाचे अर्थ असे असतात की त्याला वाच्यार्थ लागतच नाही, लक्षार्थानेच लावावे लागतात. कळालं का? बघा, मी तुम्हाला सोपी सोपी उदाहरणं देतो म्हणजे कळेल. हेच अभंग जर बघितला, नामगोड नामगोड पुरे कोड सकळ, हे इथं काही लक्षणं करायची गरज आहे का? इथं लक्षणा शब्दाचा अर्थ तुम्हाला जर सरळ अर्थ नाही लागला तर दुसऱ्या पद्धतीने अर्थ लावणं याला म्हणायचं लक्षणा. कळालं का? लक्षणा म्हणजे काय? सरळ अर्थ नाही लागला तर दुसऱ्या पद्धतीने अर्थ विचारात घेणं याला म्हणायचं लक्षणा. नाही कळालं तर दुसरं जुने कीर्तनकार उदाहरण सांगायची, ती उदाहरणं सांगतो. एखाद्याने विचारलं, का हो महाराज पंढरपुरामध्ये तुमचं घर कुठं आहे? त्यांनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही त्या चौकामध्ये काळ्या मारुतीजवळ आला की समोर गेल्यानंतर जे चिंचेचं झाड दिसतं का नाही, त्या चिंचेच्या झाडावरून सरळ या, महाराजांच्या मठातच येतं. ते ऐकणारा इतका बहादर होता, झाडावर गेला शेंड्यापर्यंत, तिथं फिरला आणि परत खाली उतरला, महाराजांच्या मठात आला. कसं काय? अहो तिथपर्यंत गेलो, तिथं काही सापडलं नाही. काय? अहो कुणी सांगितलं तुम्हाला झाडावर चढायला? अहो तुम्हीच सांगताना सांगितलं नाही का झाडावरून या? अरे बाबा, झाडावर चढून या का झाडाच्या जवळच्या रस्त्यावरून या? आलं का लक्षात? बघा, लक्षणा कुठं करायची, लक्षणा करायची कुठं? एखाद्या मालकाने आपल्या नोकराला सांगितलं, हे सगळा जे ऑफिस आहे ना ते झाडून काढ आणि सगळा जो कचरा आहे तो टोपलीत भर आणि खिडकीतून माणूस बघून टाक. कळलं का? माणूस बघून टाक. ते नोकर इतका हुशार होता, लॉकडाऊनमध्येच अनुभव आलेला होता त्याला. त्याने काय केलं, तो सगळा कचरा टोपलीत भरला, खिडकीतून ते वाट बघायला लागला. अर्ध्या तासानंतर एक मनुष्य आला, कचरा डोक्यात टाकला, भांडणं सुरू झाली. मालकाने सांगितलं, तुला म्हटलं होतं ना माणूस बघून टाक. तो म्हटला, अर्धा तास वाट बघितली तेव्हा सापडले. म्हटले, अरे माणूस बघून टाक याचा अर्थ मनुष्य असताना टाक का मनुष्य नसताना टाक?
मी का सांगायला लागलो हे, तुम्हाला जेव्हा वाच्यार्थ लागत नाही तेव्हा तुम्ही लक्षणीने अर्थ करा, तुम्ही वेगळ्या पद्धतीने अर्थ करा. नाम गोड आहे, गोड आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे, इथं लक्षणं करायची गरज आहे का? काही गरज नाही. आता पण दुसरा एक अभंग सांगतो, मला तुम्ही थोडा सोडवून द्या. नाथ महाराजांचा एक अभंग सगळ्यांच्या ऐकण्यातला आहे. पती जन्मला माझे उदरी, मी झाले त्याची नोवरी. आहे का नाही? पती जन्मला माझे उदरी, मी झाले त्याची नोवरी. उग रात्रभर विचार करा, मी मुकामाला थांबतो वाटल्यास, काय अडचण नाही. सकाळी मला फक्त सांगा हे कसं काय कार्यक्रम आहे. हे पती म्हणजे काय, तो जन्मला म्हणजे कसा, उदरी म्हणजे कुठं, आणि त्याची ती नोवरी झाली म्हणजे कसं काय, म्हणजे जी नोवरी झाली तिच्या पोटाला हा जन्माला आला, याचा अर्थ कसा काय, कसा होणार याचा अर्थ? याचा अर्थ सरळ लागतोय का? याचा अर्थ सरळ लागतोय का? नाही. मग सरळ लागत नसेल तर तुम्ही काय करा, लक्षणीने अर्थ करा. इथं लक्षणीने अर्थ करावा लागतो. म्हणजे काही अभंग असे आहेत की त्याचे लक्षणीने अर्थ करावे लागणार आहे. दुसरा एक अभंग सांगू, आणखीन एक उगी गमतीने, घरी गेल्यानंतर गाथा उघडा आणि एक अभंग बघा. वैष्णव चोरटी घराशी आली, घराशी करंटी. पटतंय का तुम्हाला हे? तुम्हाला जर म्हटलं ही सगळी चोरटी, नाही मी उग अभंगात बोलतोय, तुम्हाला अजिबात म्हणत नाही मी. आता कुठं सुरू झाले तुम्हाला असं म्हणून कुठं पायावर धोंडा पाडून घेऊ, अजिबात नाही तुम्हाला नाही. पण तुकोबाऱ्यांचा अभंग, वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. इथला चोरटी या शब्दाचा अर्थ काय, करंटी या शब्दाचा अर्थ काय, इथं करावी लागते लक्षणा. इथं वाच्यार्थ करायला गेला ते घोटाळा आहे. म्हणून काही अभंग असे आहेत. बरं जाऊ द्या, आणखीन एक गंमत सांगतो. काय आहे, अभंगाचा अर्थ करताना तुम्हाला अक्षरांची शब्दांची बदलाबदल करावी लागते. माझं वाक्य नीट ऐका. अभंगाचा अर्थ करताना अक्षरांची किंवा शब्दांची बदलाबदल करावी लागते, परंतु त्या अभंगाला चाल म्हणताना अक्षरांची शब्दाची बदलाबदल करून जमत नाही. माझं बोलणं पटतंय का बघा. चाल म्हणताना मात्र अक्षर बदलून चालत नाही. जरा सांगू, अक्षर त्याच्यातलं काढायचं नाही, कुठलाही शब्द त्या अभंगातला काढायचा नाही. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, मनाचा घालायचा नाही. काय घालतेली मनाचं, आन ओ काय करत नाही, काय कळत नाही. अरे काय हे कुठं आहे गाथ्यामध्ये, नाही ना, त्याच्यामध्ये कुठं काय चालत नाही महाराज. आणि त्याच्या पुढे सांगू, जसं आहे तसंच म्हटलं पाहिजे. पवित्र सोवळी, कसं आहे, सोवळी असाच म्हटलं पाहिजे. सोहळी नाही चालत ते, तुकोबारांना चालत नाही ते. सोवळी असंच म्हटलं पाहिजे. मी मागे तुम्हाला उदाहरणं दिली होती, आठवतात का नाही माहित नाही. संदेहाच्या सुटल्या असं नाही चालत, संदेहाची सुटली असंच म्हटलं पाहिजे. संदेहाच्या असं म्हटलं, खरा निष्ठावंत वारकरी असेल तर ती पटणारच नाही त्याला. तो म्हणाले नीट म्हण. का? कारण तुकोबारांची जर संदेहाची असेल तर तो चीच पाहिजे, त्याला चा म्हणून जमत नाही. त्याला चा म्हणणं म्हणजे तुकोबारांच्या अक्षरांशी प्रतारणा करणं, असं चालत नाही. इतकी अर्थ करताना तुम्हाला एखाद्या वेळेस त्या शब्दांची बदलाबदल करता येईल. मी तुमच्या ऐकण्यातला दुसरा एक अभंग सांगतो, पटतोय का बघा. धन्य ते संसारी, अभंग पाठ आहे ना, बोला मग. दयावंत जे अंतरी, येते उपकारा साठी, आले घर ज्या वैकुंठी. तिसरं चरण महत्वाचं आहे. लटिके वचन नाही देही उदासीन, मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. आहे का नाही? आता मला सांगा, लटिके वचन नाही देही उदासीन. आता अर्थ करताना लटिके वचन इथं चरणदंड आहे, आणि नाही देही उदासीन तिथं 2 चरणदंड आहेत. अर्थ करताना किंवा त्याचा अर्थ लावताना काय करावं लागतो, ते चरणदंडाच्या पलीकडला नाही अलीकडे आणावं लागतो. लटिके वचन नाही एकत्रित आणि देही उदासीन पलीकडे असं करावं लागतं. जर तुम्ही तसंच ठेवलं तर घोटाळा होतो. लटिके वचन नाही देही उदासीन, धन्य ते संसारी, कसं काय शक्य आहे? असं नाही चालत हे, असं नाही. तो नाही पलीकडला इकडं आणावा लागतो. कधी? अर्थ करताना. चाल म्हणताना पलीकडला अलीकडं आणायचं नाही, तसं करायचं नाही. चाल म्हणताना लटिके वचन असंच, नाही देही उदासीन असं आहे. त्यामुळे वारकऱ्याच्या चाली ह्या फार विशिष्ट आहेत महाराज. फार त्याच्यातली गमक आहे. कुठं तोडायचं, कुठं जोडायचं. त्या तोडत असताना सुद्धा त्या अक्षरांचा त्याच्यामध्ये ताणायचं नाही. मी बोललो मागे एकदा, देववसे चित्ती त्याची घडावी, तो वी घडालाच जोडला पाहिजे, वी संगतीला जोडून जमत नाही, अर्थाचा अनर्थ होऊन जातो. त्यामुळे अक्षर अशी तोडता येत नाही. त्यामुळे तिथल्या तिथंच ती अक्षरं ठेवावी लागतात.
भगवंताच्या नामाच्या दृष्टीने जर आपण विचार करायला लागलो तर महाराजांच्या मुखातून ही भाषा येते आहे, भगवंताचं नाम गोड आहे. गोड आहे, भगवंताचं नाम गोड आहे, नाम गोड आहे. पण ठीक आहे, कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज भगवंताचं नाम कसं आहे, त्याची चव कशी आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला उत्तर देता नाम गोड आहे, नाम गोड आहे, पुरे कोड सकळ ही अशी त्याची भाषा वापरता. पण भगवंताचं नाम गोड आहे असं म्हणत असताना आमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. काही प्रश्न निर्माण होतात. काय प्रश्न निर्माण होतात? एक साधा पहिला प्रश्न निर्माण झाला, अहो नाम गोड आहे असं म्हटलं ठीक आहे, परंतु हे किती गोड आहे हे काही कळालं नाही. किती गोड आहे हे सांगा ना. काय आहे, तुलनेने सांगितलं की जरा जास्त पटतं. माझं नीट ऐका आणखीन एकदा, तुलनेने सांगितलं का नाही जरा जास्त पडतं, जरा आपल्याला भावतं. ते तुलनेने सांगितलं की हे असं आहे, नाही नाही ते त्याच्यापेक्षा असं आहे असं म्हटलं की पटतं. बरोबर. एखाद्याला म्हटलं अहो ती काय चाल चांगली झाली, नाही नाही त्याच्यापेक्षा चांगली झाली, हां हे पटलं बघा. बरोबर आहे की नाही, याच्यापेक्षा चांगली झाली, हे कीर्तन चांगलं झालं असं नाही, अहो सगळ्या कीर्तनकारापेक्षा चांगलं झालं मग जरा जास्त पडतं. मला एकाने फोन केला, एका सप्त्याला गेलो होतो, त्याचा फोन आला आणि तो म्हटला महाराज काय कीर्तन केलं तुम्ही. मला आनंद वाटला. फोनवर सुद्धा छाती फुगून येते, दिसत नसली तर काय घेऊन जायचा, पण आम्हाला आनंद वाटतो लगेच. त्यांना आनंद वाटला. मी म्हणलं अरे वा वा छान छान छान. तो म्हटला काय महाराज सांगू तुम्हाला, अहो 7 दिवस मी रोज कीर्तनाला होतो, पण असं कीर्तनच झालं नाही. सगळ्या सप्त्यात नंबर 1 काढला महाराज तुम्ही. काय झालं असेल, मी पाकिटच बघितलं नाही. इतकं कौतुक मिळाल्यानंतर घ्यायला पाकिटाकडे बघतोय माणूस. काय आनंद झाला महाराज, मला इतका आनंद झाला. मी म्हटलं बेस्ट, आपल्या अख्ख्या सप्त्यात आपलं कीर्तन नंबर 1 झालं. मी तेवढ्यावर गप्प बसावं कोण आहे. मी काय केलं, त्या गावात जनतारीख घेतली होती, मी त्याला स्वतःहून फोन केला त्या माणसाला. तो म्हटला महाराज कसं काय फोन केला, काय म्हटलं काही नाही, तुमच्या गावाचा सप्ताह झाला, मी कीर्तन करून आलो. हो आलो, मी केला होता की महाराज तुम्हाला फोन, झालं पोचलात का म्हणून केला होता. नाही म्हटलं पण कीर्तन कसं काय झालं. तो म्हटलं चांगलं झालं. नाही म्हटलं पण अख्ख्या सप्त्यात माझंच नंबर 1 कीर्तन झालं. तो जरा थोडा थांबला. तो म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं. मी म्हटलं तुमच्या गावातला ती माणूस नाही का, त्याचा फोन आलता. तो म्हटलं त्याचं फार मनावर घेऊ नका, ती सगळ्यालाच असं सांगायला लागले, सगळ्यालाच असं म्हणतंय म्हटलंय. 7ही कीर्तन करायला त्यानं फोन केला आणि म्हटलंय तुमचाच नंबर 1 आलाय, आधी का पाहिजे. अशी गमती असतात महाराज. तुलनेने केलं की माणसाला पटतं. त्यामुळे यांनी विचारलं तुकोबरांना, महाराज तुम्ही नाम गोड आहे असं म्हणता, मान्य आहे, पण किती गोड, काहीतरी तुलना असेल का नाही. आपल्याकडे गोड पदार्थाची तुलना केली जाते, बरोबर आहे की नाही. ते आम्हाला द्वादशीच्या पंक्ती जी घालणारे असतात का नाही, ते आमच्याकडे येतात. महाराज द्वादशीला काय करायचं, खरं पंगत त्याची असते पण विचारता आम्हाला, आणि आमचा वेळ त्याच्यातच जास्त जातो, त्यालाच म्हणायचं फडकरी. काय इलाजच नाही. हे फड चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. कीर्तनकार होणं सोपं आहे, पण फडकरी होणं काय कठीण आहे. जावे त्याच्या अंशा येईल कळ, त्याच्या अंशाला गेल्यानंतर कळतं. हे नियम टिकवणं. आता 1.5 वर्ष झालं तुम्हाला पंढरपूरला वारीला कोणाला येता आलं नाही, कोणी वारीला आलं नाही, कोणी काही कुठं पंक्ती नाही, वारी नाही, काही नाही. तुम्हाला काय वाटतं, पण पंढरपुरातल्या वाऱ्या बंद पडल्या असं वाटतं का. पंढरपुरातल्या वाऱ्या झाल्या. सकाळच्या वेळेला पहाटे 5ची वेळ द्यायचे. प्रत्येक फडकरी महाराज कोणी असेल, मी प्रत्येकाची नावं घ्या, वास्कर महाराज असतील, देहूकर महाराज असतील, कोणी असतील, ज्यांच्या फडावर 100 200 टाळकरी होते. परंतु या कोरोनाच्या काळामध्ये ते स्वतः, त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ, 2-3 जण, एकाने विना घ्यायचा, एकाने पताका घ्यायचा, एकाने टाळ घ्यायचं, आणि ज्ञानोबा तुकाराम करत करत ती प्रदक्षिणा करायची, नियमाचे अभंग करायचे, घरात कीर्तन करायचं. एवढ्यानेच कीर्तन करायचं. मी तर आमच्या घरामध्ये कीर्तन करत असताना, आता महिनावारीला किती गर्दी असते तुम्हाला माहिती आहे. हे सगळी महिनावारीला येतात, गच्च बसायला सुद्धा जागा नसते घरामध्ये, इतकी गर्दी. पण मधल्या काळामध्ये कीर्तन करत असताना मी कीर्तनकार, आमचे काका चुलते ते विनेकरी, ते आमचे विठ्ठल बापू नेहमीचे ते पकवायचे, माझं पोरग टाळकरी. आता ऐकायला कोण होतं ते फक्त सांगत नाही. 1.5 वर्ष तिनं ऐकली माझी, मग तिला कळालं हे काय महात्म्य आहेत ते. 1.5 वर्ष एकच श्रोता. सांगू का राहुल, पण त्याच्यामुळे अभ्यास करावा लागायचा, कारण श्रोता ठरलेला. हो, तुम्ही काही चुकलं म्हणत नाही, पण चुकलं म्हणणारा तेवढा श्रोता आहे, दुसरं कोणी नाही. अभ्यास झाला 1.5 वर्षात कीर्तनकाराचा. नियम झाले. हे नियम करणं फार कठीण आहे. द्वादशीला पंक्तीवाले विचारतात, महाराज काय गोड करायचं. मग आम्ही त्याला सांगतो काही कर. तो म्हणतो नाही, गेल्या द्वादशीला त्या पंक्तीवाल्याने काय केलं तर सांगा. आम्ही म्हणतो त्याने जिलेबी केली, मग आपलं गुलाबजामुन नाही का. मग त्याच्या पुढचा पंक्तीवाला म्हणतो आपली बासुंदी. त्याच्या पुढचा पंक्तीवाला म्हणतो आमची रबडी. कुठं काय इतके गोड पदार्थाची तुलना आहे.
आमच्याकडे एक फडावर गाव आहे त्याची, तुम्हाला माहिती आहे ते गाव निजामजवळा. तुम्ही आलता एकदा निजामजवळा म्हणून परंडा तालुक्यात आहे. त्या जवळ्याला रामनवमीचा सप्ताह होतो महाराज. आम्ही 7-7 दिवस राहायचो दादांच्या बरोबर. पूर्वी काय 7 दिवस राहायचं, काही कार्यक्रमच नसायचे, काही नाही. प्रतिपदेला जायचं, गुढीपाडव्या दिवशी सकाळची गुढी घरी उभा केली की संध्याकाळी तिथं जायचं. ते रामनवमीपर्यंत 8 दिवस त्याच गावात राहायचं. तिथंच रोज कीर्तनं दादांची, गाता भजनाला स्वतःच उभा राहायचं. हे तिथं जी दुपारी पंक्ती व्हायच्या का नाही, त्या पंक्तीमध्ये तुम्हाला जे सांगायचं आहे ते महत्त्वाचं आहे. आपल्याकडे गोड पदार्थाची तुलना असते का नाही, ती पंक्तीला जेवायला बसल्यानंतर तिथं ती आमटी इतकी तिखट असायची, प्रचंड तिखट असायची. मग तो पंक्तीवाला दुसरा पंक्तीवाला उद्याचा यायचा आणि मग दादांना विचारायचा, दादा कस काय? मग दादा खालून खाता खाता म्हणायचे, काळी 3. काळी 3. त्यानं काय म्हणायचं, मग दादा आपण असं करू, उद्या काळी 4. मेला महाराज तिखट खाऊन खाऊन. ह्यानं म्हणायचं उद्या काळी 4 आपली, म्हणजे त्याच्यापेक्षा तिखट पदार्थाची तुलना करायची. आपल्याकडे व्यवहारामध्ये गोड पदार्थाची तुलना असते. त्यामुळे गोड तुम्ही म्हणता, भगवंताचं नाम गोड आहे म्हणता, पण किती गोड, कशापेक्षा गोड, काहीतरी सांगा. तुकाराम महाराज हसायला लागले. त्यांनी विचारलं काय झालं? तुकाराम महाराजांनी सांगितलं काय झालंय, तू भौतिक नामदेवांच्या गाथ्याचं पारायण केलं नाही म्हटले. फक्त तू तेवढा एकच अभंग पाठ करून आलाय अकल्पायुष्य, बाकीचं केलंच नाही म्हटले. तू बाकीचे अभंग वाचले नाही. तो म्हटला काय? अरे नामदेवांनी सांगितलंय देवाचं नाव किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम गोड आहे. नीट ऐका आता. तुकाराम महाराज सांगतात नाम गोड आहे, गोड आहे, किती गोड आहे. नामदेव सांगतात अमृतापेक्षा गोड आहे. आता हे पडतं, अमृतापेक्षा गोड आहे. मी उगी आपसिंग्यामध्ये, खरं तर माझं पहिलंच कीर्तन आहे आपसिंग्यामध्ये. मी इथून गेलो कामठ्याला जाताना 1-2-5 मिनिटं इथं थांबून गेलो, पण माझं गावामध्ये पहिलंच कीर्तन आहे. माझे काही फार परिचय नाही, पण मला आपसिंगेकरांना सगळ्यांना विचारायचं आहे, खरंच सांगा अमृत गोड आहे का आंबट आहे? खरंच सांगा तुम्ही आपसिंगेकर काय असतील ते खरंच सांगा. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, फक्त तुम्ही काही सांगा, आम्ही इथंच आहे. मग याचा अर्थ तुम्हाला अमृताची चव आहे असं म्हणावं लागेल. आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहिती आहे अमृत. जरा पुढे बोलू. आम्हाला अमृत कसं आहे माहित नाही, पण अमृत तुल्य चहा पालखी सोहळ्यात गाडी असतात. आम्हाला निघालीच तिकडं ज्ञानोबा तुकाराम म्हणत निघालीच. मी एकदा विचारलो, काही मंडळी ती चालत नसतात, सगळी पुढंच असायची. मी एकदा विचारलं ही सगळी पुढंच का असतात ते? एकदा बंडा तात्यांना विचारलं, म्हणलं बरेच वारकरी असे पुढेच कसं काय? तात्यांनी काय उत्तर द्यावं? ते म्हणते पापाचे कळप पळती पुढे. ते असं प्रमाणात उत्तर द्यायचे, पापाचे कळप पळती पुढे, असं आहे ते. मुद्दा असा आहे, अमृत गोड आहे का आंबट आहे? काय नेमकं अमृताला म्हणायचं काय? अमृतापेक्षा गोड आहे, पण अमृत कसं हे कळालं पाहिजे ना. मी त्याच्या पुढचं विचारतो. मुळात अमृत या शब्दाची व्याख्या काय? अमृत म्हणायचं कशाला? बाकीच्या सगळ्या व्याख्या सांगण्यात वेळ घेत नाही. तत्वज्ञानाने काय केल्या व्याख्या हे सगळ्या सांगण्यात वेळ घेत नाही, पण एक सोपी व्याख्या करतो, ऐका नीट. अमृत या शब्दाचा अर्थ अमृत. या शब्दाचा अर्थ नाही. हा शब्द विरुद्धार्थी शब्दाने वापरला जातो बऱ्याच ठिकाणी. तर मृत नाही म्हणजे जो मरू देत नाही त्याचं नाव अमृत. एवढं तरी पटलं? मरू देत नाही त्याचं नाव अमृत. अमृत मिळतं कुठं? स्वर्गाचा राजा इंद्र त्याच्याकडे अमृत आहे. कुठं? स्वर्गात. आणि काय करतं? मरू देत नाही. मिळतं कुठं? स्वर्गात. काय करतं? घाबरू नका, मोकळ्या मनाने बोलत जा. आपलं कीर्तन म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच असल्यामुळे जरा काहीतरी भीती वाटायला लागली. काय की माझ्या कीर्तनाचा प्रकारच असा आहे, जोपर्यंत सगळ्यांना पटत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. हे ठरलेलंच आहे आपलं. त्याच्याही पेक्षा पुढचं सांगू, नाही पटलं तरी असं करा, सोडतो. त्याच्यातही सांगून देतो, पटलंय बाबा यांना. मी सोपा प्रश्न आहे. अमृत काय करतं? मरू देत नाही. मिळतं कुठं? स्वर्गात. आणि काय करतं? म्हणजे मरू न देणारं अमृत घ्यायचं असेल तर स्वर्गात जावं लागतं. बरोबर आहे का नाही? बघा आता हे कसं काय मेळ लावता येईल. मग नेमकं अमृत म्हणजे काय? मग अमृत या शब्दाची व्याख्या काय? अमृत या शब्दाचा विचार तरी नेमका काय करायचा? देवादिकाकडे असलेलं अमृत, स्वर्गामध्ये असलेलं अमृत, त्या अमृताचा विचार वेगळा, आणि संतांनी मांडलेलं जे अमृत आहे त्या अमृताचा विचार वेगळा. देवामृत वेगळं, कथामृत वेगळं, ज्ञानामृत वेगळं, परमामृत वेगळं, चंद्रामृत वेगळं, स्वादामृत वेगळं, तृप्त्यामृत वेगळं. नाथ महाराजांनी भागवतामध्ये पुष्कळ प्रकार केले. मी सगळ्यांचा परिपोष करतो एकाच प्रमाणामध्ये. नामामृत गोडी
नामामृत गोडी वैष्णवाला धरी नामामृत गोडी वैष्णवाला धरी नामामृत गोडी वैष्णवाला धरी योगिया साधली जीवन कळा योगिया साधली जीवन कळा योगिया साधली जीवन नामामृत गोडी वैष्णवाला धली नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा ओ योगिया साधली जीवन कळा नामामृत गोडी वैष्णवाला धरी नामामृत वैष्णवाला धरी योगिया साधली जीवन कळा ओ योगिया साधली जीवन नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा. भगवंताच्या नामस्मरणाचं अमृत, हे भगवंताचं जे नामामृत आहे ते देवामृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एका माणसाने तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबारा नाम गोड आहे म्हणता, किती गोड आहे? अमृतापेक्षा गोड आहे. अहो एवढ्यावर नाही आमचं समाधान होत, याला काही पुरावा, याला काहीतरी पुरावा पाहिजे का नाही? काहीतरी घटना घडलेली असेल तर आम्हाला जरा जास्त पटेल. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालंय? तू एकनाथ महाराजांचा गाथा वाचला नाही म्हणून तुला प्रश्न पडलाय. तो म्हटलं मला काय माहिती, इतकं सगळं वाचून यावं लागतंय. तो म्हटलं हो, नामदेवाचा गाथा वाचला पाहिजे, नाथ महाराजांचा गाथा वाचला पाहिजे, मग इथे यायचं. काय आहे त्या गाथ्यामध्ये सांगतो म्हटले, नीट ऐका. भगवंताचं नाम हे अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. याला एक इतिहास आहे, ऐका. आपला विषय चाललाय नाम गोड, मला एवढंच बोलायचं आहे आणि पुढची सगळी चरणं लावून द्यायची. भगवंताचं नाम गोड आहे. किती गोड? काय प्रमाण आलं आपल्याला? अमृताहुनी गोड. पण याला काही घटना आहे का, इतिहास आहे का? आहे. काय इतिहास आहे? काय झालं? स्वर्गाचा राजा इंद्र, नीट ऐका कथा. स्वर्गाचा राजा इंद्र, त्या इंद्राकडे असलेलं जे अमृत आहे त्या अमृतालाच एकदा रोग झाला. ते अमृत अशुद्ध झालं, अपवित्र झालं. इंद्राला प्रश्न पडला, हे अमृत शुद्ध कसं करायचं, पवित्र कसं करायचं, काय करावं? देवर्षी नारद मुनींची गाठ पडली. नारदांना इंद्राने विचारलं, नारदा तुम्ही सगळीकडे जाता, मला सांगा हे अमृत शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल? नारदांनी सांगितलं, एक काम कर इंद्रा, हे अमृत घे, मृत्यू लोकामध्ये जा, पंढरपुरात जा आणि त्या पांडुरंगाला विचार म्हटलंय, त्याच्याशिवाय तुझं अमृत शुद्ध होणार नाही. स्वर्गाचा राजा इंद्र अमृताचा कलश घेऊन स्वर्गातून मृत्यू लोकामध्ये आला, पंढरपुरामध्ये आला, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. त्याला भेटायचंय कुणाला? आता पांडुरंगाला भेटायचंय, पांडुरंगाला. आता कुठं भेटेल? तेवढ्यामध्ये एक वारकरी तिथं उभा होता. त्या वारकऱ्याला विचारलं, अहो मला पांडुरंगाला भेटायचं आहे, कुठं भेटेल पांडुरंग? त्या वारकऱ्याने सांगितलं, आमचा देव इकडं तिकडं कुठेही नसतो म्हटले, माझे भक्त गाती येथे. नारदा मी उभा तेथे, इकडं तिकडं नाही म्हटले. ते बघा नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये देव टाळ घेऊन नाचतोय म्हटले. तिथं आहे म्हटले, देव टाळ घेऊन उभा आहे. तुम्हाला पांडुरंग भेटायचं आहे ना, त्या कीर्तनात जावं लागेल, त्याच्याशिवाय पांडुरंग भेटणार नाही. जरा वाक्य बोलतो, देव भेटायचा असेल तर कीर्तनातच जावं लागेल, तेथे असे दुसरीकडे. त्यामुळे काय आहे, आपल्या फळावरच्या पद्धती सांगतो. मुळात तर कीर्तनकाराच्या अगोदरच सगळे टाळकरी आले पाहिजे. पण ठीक आहे, काहीला उशीर लागला, प्रवासात अडचण आली, काही आली, उशीर लागला. टाळ घेताना काय केलं जातं, तो टाळ घेतला का नाही, जिथं उभा राहायचं आहे तिथं खाली पाया पडायचं, त्या टाळाच्या पाया पडायचं, मगच टाळ गळ्यात अडकवायचा. फळावरचे नियम आहेत, फळावरची पद्धत आहे. का? कारण त्याची श्रद्धा अशी असते तिथं की मी इथं उभा राहायला लागलोय ना, कीर्तनात उभा राहायला लागलोय ना, मग अगोदर इथं कीर्तनात देव आहे त्याच्या पाया पडावं, आपल्या सेवेला सुरुवात करावी, हा त्याच्यातला अर्थ आहे. त्यामुळं असा अर्थ आहे त्याच्यातला. ते नामदेवांनी, त्या नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव आहे म्हटले, टाळ घेऊन आहे म्हटले, उभा आहे. इंद्र निघाला, पण इंद्राला प्रश्न पडला की इथं एवढे टाळकरी, ओळखायचा कसा देव? त्यांनी सांगितलं, अरे एवढे टाळकरी आहेत म्हटले, ओळखायचा कसा, कळे ना. त्यांनी सांगितलं, नीट बघ म्हटले, नाचता नाचता देवाचा गळला, ते देव आहे म्हटले. ते थई थई नाचतो का नाही जोरात, तेच देव आहे म्हटले. ज्याचा पितांबर गळलाय तो देव आहे. गुरुवारी दादा एक वाक्य सांगत असतात, दादा असं सांगत असतात, कीर्तनात इतकं नाचावं धोतर फिटावं.
हे त्यांचे शब्द आहेत, माझे नाही. इतकं नाचावं, धोतर फिटावं. मी हे ज्यांच्या अंगावर धोतर आहे त्यांच्याच बद्दल बोलतो, बाकीच्याचा विषयच नाही. त्यांना बोलायचंच नाही. बोललं तर पुन्हा येत नाहीत, कशाला? त्यापेक्षा वा वा, काही हरकत नाही, काही हरकत नाही, येत चला बाबा, येत चला, काय आहे, वा वा. त्यानं कसंही वाटलं, काय टाळकरी आहेत वडगावचे, असं म्हणावंच लागतं आम्हाला. काय वा, काय टाळकरी आहेत. नाहीतर मग कार्तिकीला दिंडीलाच येत नाहीत, कशाला? वा वा वा, छान. काय करत, धोतर पाहिजे महाराज. टाळकरी म्हटलं, अहो नियम आहे. का लाज वाटतं मला कळत नाही, कशा करता? आपण एकदा स्वीकारलंय ना, संपलं. टाळकरी म्हटलं धोतर असावं, नेहरू शर्ट असावा, डोक्यावर टोपी असावी, बस हे पाहिजेच. टाळकऱ्याला असावं म्हणजे पक्वाजाला नसावं असं नाही, पण त्याच्याच घरचा कार्यक्रम कशाला बोला. कुठं आपल्या पायावर धोंडा पाडून घ्या. अरे वा वा, छान छान राहुल, छान. काय शर्ट घातला, एकदम छान, काय एकदम जणू काय याला आता बघायला यायची ती. काय मला सांगा की कसा असावा, कसा वारकरी कसा पाहिजे? सात्विक पाहिजे महाराज. पांढरा शर्ट शुभ्र पाहिजे, धोतर व्यवस्थित पाहिजे. विनेकरी असेल, आता आमचे विनेकरी बाबा बघा, फेटा कसा आहे, ह्याला म्हणायचं विनेकरी. एकदम फेटा असावा, एकदम छानपैकी असावं. शिस्त आहे, संप्रदायाची शिस्त आहे, संप्रदायाची शिस्त. अहो त्याच्यापेक्षा कीर्तनाला उभा राहिलं की टाळकऱ्यांनी कंबर बांधली पाहिजे, कासं घालोनी बळकट. तो उभा राहिलेला जे आहे की त्यांना अशी कंबर बांधूनच उभा राहिलं पाहिजे. कितीतरी इतके चांगले नियम आहेत, दुर्दैवाने आम्ही ते न पाळल्यामुळे संप्रदायाची कुठंतरी आम्हीच आमच्या संप्रदायाची अवहेलना करायला लागलोय असं मला वाटतं. दुसरी नावं ठेवत नाहीत, आमच्याच चुकामुळे हे चाललंय. आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा पुढं सांगू, ऐकायला बसलेल्या मंडळीच्या डोक्यावर टोपी पाहिजेच, संप्रदायाचे नियम. मी त्या पनवेल, मुंबईला गेलो होतो. पनवेलला एक मोठा कार्यक्रम होतो महाराज, त्या भाटी हायस्कूलला मोठा. दाजी तुम्हाला सांगतो, मोजून जर ठरवलं मोजायची वेळ जाईल, पण 40,000 लोक तिथं असायची कीर्तनाला, 40,000 लोक. आणि जेवढी पुरुष मंडळी आहेत त्या प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी, प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी. मी एकही मुंबईतलं सांगतोय, जेवढे टाळ त्यांनी पत्रिकेत लिहिलेलंच होतं, पत्रिकेतच लिहिलेलं होतं, ज्याला टाळ घेऊन उभा राहायचा आहे त्यांनी धोतर घातलेलं पाहिजे. आता अशा पत्रिका काढून जमल का आम्हाला? जमेल का? मला कधी कधी आश्चर्य वाटतं, शहरामध्ये जर संप्रदायाचे नियम इतके चांगले सांभाळले जात असतील तर मग आम्ही आमचा ग्रामीण भाग काय करतोय? आणि आम्ही म्हणतो की संप्रदाय आमच्या ग्रामीण भागाने टिकविला का बुडवायला लागलो? विचार केला पाहिजे, कुठंतरी चिंतन झालं पाहिजे. संप्रदायाचे नियम, आणि जेव्हा त्याच्या पुढचं सांगू, संप्रदायाचा नियम काटेकोर पद्धतीने जेव्हा आपण सांभाळतो का नाही, आणि त्याच्यातून मिळालेला जो आनंद असतो का नाही, तो खरा आनंद असतो. कीर्तनकाराने सुद्धा कोणते कपडे असावे, ते आता अलीकडे जॅकेट निघाली, कुठून काढली कुणास ठाऊक ही जॅकेट. कीर्तनकार जॅकेट घालून उभा राहायला लागला. काळं जॅकेट घालेल, कुठं चॉकलेटीज जॅकेट घालेल, कुठं कसलंच जॅकेट घालेल. काही नियम आहे का कीर्तनाचा? नाही. कीर्तनाचे संप्रदायाचे नियम आपण सांभाळले पाहिजे. संप्रदायाच्या नियमाला जर आपण तोडून कुठं करत असेल तर कुठंतरी ज्ञानोबाराय तुकोबारायांशी आपली प्रतारणा चालली असं भाव. नामदारांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं, थै थै नाचावं. त्यांनी सांगितलं, हे पहा, ते बघा, ते देव नाचतोय की नाही, ते आहेत म्हटले, ते नाचतोय ना, तोच पांडुरंग आहे. इंद्राला आनंद झाला का, माझं जे अमृत आहे, ज्या अमृताच्या जोरावर मी स्वर्गाचा राजा म्हणून घेतोय, ते अमृत शुद्ध करण्याचा मार्ग सापडला. गेला, धावत गेला. नामदेवांचं कीर्तन चालू. आता सगळे ते अनोळखी सगळे, इंद्राला कोण ओळखताय, तेवढ्यामध्ये जरा गर्दीत शिरून, कुठून तरी इकडून तिकडून शिरून त्या पांडुरंगाला असं पाठीमागून डवचायला सुरुवात केली. हो देवा, जरा माझ्याकडे बघा, जरा माझ्याकडे बघा. ते पांडुरंगाचं आपलं त्या कीर्तनामध्ये थै 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 नाचणं, टाळ वाजवताना अशी घुळघुळा वाजती टाळ ना. हा, टाळ वाजताना सुद्धा अंग झाडून टाळ वाजला पाहिजे. ते उभे केलेले टाळकरी वेगळे, उभे केलेले म्हणतोय. काही काही ठिकाणी घ्या, ती म्हणतो मला येत नाही. अरे दिसायला तर राहू दे की. काय लोक उगा महाराजाला दिसण्यापुरते तरी राहू दे की. उगा महाराजांनी म्हणून काहीच टाळकरी नव्हते, मग उगाच उभा करायची. उभा केलेले वेगळे आणि उभा असलेले वेगळे केलेले असतात. आता देव उभा राहिलेले होते, देवाला त्या कीर्तनाचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे अगदी लक्ष देऊन नामदेवांच्या कीर्तनामध्ये देवाचं चाललंय. भजन चाललं असलं की नामदेवांनी, त्या पांडुरंगाने त्याच्यामध्ये मागं चाली काय म्हणाव्या, स्वर काय धरावा, ताल काय धरावा, काय आनंद असेल हो त्या कीर्तनाचा. जरा विचार करा. हे कीर्तन जरा डोळ्यासमोर आणा. हे वाळवंटातलं कीर्तन बोलतोय मी. काय आनंद सगळ्या. बरं, त्या कीर्तनामध्ये एका बाजूला कबीर महाराज असावेत,
त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय असावेत, त्या कीर्तनामध्ये जनाबाई असावी, त्या कीर्तनामध्ये निवृत्तीनाथ महाराज असावेत, त्या कीर्तनामध्ये सोपान काका असावेत, त्या कीर्तनामध्ये गोरोबा काका असावेत. काय ते कीर्तन, काय असेल ते कीर्तन. गोरोबा काका सारख्या माणसाने पुढे बसून नामदेव यांचं कीर्तन ऐकत असतील तर काय असेल ते कीर्तन, काय त्या कीर्तनाचा आनंद असेल. अगदी आनंदात चाललेलं होतं. त्या इंद्राणी पाठी बघून असं डवचायला सुरुवात केली. इंद्राणी, जरा माझं काम आहे, देवा इकडे बघा की. फारच त्याचा व्यत्यय यायला लागला म्हणून पांडुरंगाने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, ए कीर्तनात बोलत नसते, गप्प बस. हा देवानी सांगितलेला नियम आहे, पाळायचा न पाळायचा ज्येष्ठांनी ठरवा, पण सांगितलेला आहे, बस बोलायचं नाही कीर्तनात. तो म्हटला, हो मी स्वर्गाचा राजा आहे, इंद्र आहे. जे काही असेल ते कीर्तन झाल्यावर, आत्ता नाही, जे काही असेल ते कीर्तन झाल्यावर. जरा विचार करा, स्वर्गाचा राजा इंद्र, इंद्राला सुद्धा म्हणावं कीर्तन झाल्यावर. आता मी बोलत नाही, आम्ही कुणाकुणाला या 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 बसा 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 चालू कीर्तनात, गाला शाल गाला हार. त्याला किती विचित्र आहे, कीर्तनात हे चालत नाही महाराज. इंद्र आला तरी भगवंताने सांगावं नंतर, जे काही असेल ते नंतर. आता ते इंद्राला वाटायला लागले, हे कीर्तन काय असतं कोणास ठाऊक. त्या इंद्राला माहित नव्हतं हे कीर्तन काय आहे. असे बरेच इंद्र आहेत, त्यांना माहितच नसतं काय आहे काय आहे काय. इंद्र म्हणा नाही तर चंद्र म्हणा, त्यांना काय असे बरेच आहेत, काहीच माहित नाही त्यांना. कीर्तन माहित नाही, काही माहित नाही, काही नाही. पण कधी संपणार माहित नाही. आता ते नामदेव यांचं कीर्तन आपल्यासारखं आहे का, अगदी 9ला सुरू झालं 11ला संपलं नाही. जरा जरी पुढे गेलं की लगेच बघा की एवढं असतं का, इतका वेळ असतं का, कधी मिळालं होतं का, काय बोलतील सांगता येत नाही. टाळकरी असो ऐकणारी असो, फार विचित्र आहे. जरा पुढे वेळ गेली की चालू ना अलीकडे. पूर्वीची कीर्तनं काय महाराज, मला आठवतंय मी स्वतः आमच्या दादांच्या कीर्तनामध्ये ते जवळ्याला काल्याच्या कीर्तनाला दाजी कीर्तन असं असायचं, 5 तास कीर्तन चालायचं काल्याचं, त्याच्याच वेळ संपायचं नाही. जरा सांगू, जरा कमी झालं तर लोकांनीच म्हणायचं जरा कमीच केलं दादा. अरे 5-5 तास कीर्तन केली तरी लोक ऐकायची. काय ते ऐकण्याची भूक असेल, काय ते ऐकण्याची जिज्ञासा असेल. हे ऐकलं पाहिजे, हे कळालं पाहिजे, अंतःकरणात उतरलं पाहिजे, ही भावना तिथं असायची. नामदेवांचं कीर्तन इंद्राला वाटलं कधी संपणार, 12-12:30 वाजता कीर्तन संपलं. कीर्तन झाल्याबरोबर इंद्राला वाटलं बरं झालं बाबा, आता माझं देव काम करतील. धावत गेला आणि देवाला म्हणायला लागला, देवा आता तरी माझ्या कामाचं बघा ना, माझं एक महत्वाचं काम आहे. देवाने सांगितलं, अरे हा कीर्तन झालं ना. देवाने सांगितलं कीर्तन झालं म्हणून काय झालं, आता जागर आहे आणि मला जागराला बसावं लागतंय. मी काय महाराज आहे का गाडीत बसून निघून जायला. हे कंसातलं बोलतो आता. मगाच माझी दाजीची चर्चा झाली. खरं तर मी म्हणतो दाजी, अशा पत्रिका काढल्या पाहिजे, अशीच तारखा दिल्या पाहिजे, जी हरिजागराला राहतं त्यालाच कीर्तन असंच लिहायला पाहिजे. आता बघा तुम्ही कीर्तनकार किती कमी होते, पटापटा पटापटा कमी होते. जागर माहीत नाही महाराज, काकडा माहीत नाही. महिनावारीचे जागर तुम्ही जर वाळवण आता चालू झाले बघा सगळे, बघा तुम्ही वाळवंटातले जागर रात्री, मला कळत नाही दाजी कोण असतं हो रात्री 12-11-12 वाजता. इथं आता देवकर महाराजांच्या फळावर तुम्ही बघता का नाही, रात्री 12 वाजता जागर सुरू करायचा, पहाटे 4 पर्यंत. मला सांगा कोण असतं ऐकायला, काही तिथं माईक आहे का, काय आहे का, काय आहे, कोण आहे ऐकायला. कोणी जरी ऐकायला नसलं तरी ठरलेले अभंग तितके म्हणायचेच, तितक्या आनंदानेच म्हणायचे. कोणी ऐको नाही तर न ऐको, त्यांना जर म्हटलं ना कोणीच ऐकायला नाही, ते म्हणते ज्यांना ऐकायचं ते ऐकतंय, बाकीच्याला काही घेणं देणं पडलंय. जो ऐकतोय ना विठेवरचा तो ऐकतोय चांगलं ऐकतोय, त्याला चांगला आनंद घडलोय, बस बाकीच्याला काय. नामदेव यांच्या कीर्तन झालं, पांडुरंगाने सांगितलं जागर आहे. इंद्राने विचारलं हे जागर काय प्रकार आहे कोणास ठाऊक, कधी संपेल, पहाटे 4 वाजता ये म्हटले. ते पहाटे आता रात्रभर थांबायचं वाळवंटात. थंडीचे दिवस, मार्गशीर्ष महिना होता. कोण त्या इंद्राला चादर देतंय का पांघरून देतंय, कोण वारकरी असे गमतीचे आहेत, कुणाला काही देत नाहीत. आणि जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर पालखी सोहळ्यात माझ्याबरोबर चला, मग कळतंय. कोणाला मी अनेकदा सांगतो, पालखी सोहळा म्हणजे काय, ओळखीची माणसं सुद्धा ओळख दाखवत नाहीत, त्याचं नाव पालखी सोहळा. काही नसतंय महाराज. आता इथं 10-5 गावची लोक आलेली असतील, मगा 2-3 म्हटले तारका घ्यायचे, ही सगळी जरी तारका घ्यायला आलेली असली आणि पालखी सोहळ्यात लांबून जे हरी करतील, जवळ कोणी येणार नाही. वा वा, महाराज दिसला होता बरं का तुम्ही तिथं, म्हणजे जवळ येणार नाही. पालखी सोहळ्यामध्ये ज्याचे त्यानं स्वतः करायचं असतं सगळं. वारकरी कोणी ते इंद्र असा थंडीत कुडकडत होता, कोणी त्याच्या जवळ जाईना. त्या इंद्राला कोणी विचारणा चादर देऊ का, पांघरून देऊ का, काही नाही. ते बिचारं रात्रभर तसं थांबलं. पहाटे 4 वाजता ते भजन संपल्यानंतर, जागर संपल्यावर धावत गेला आणि म्हणायला लागला, देवा आता तरी माझ्या कामाचं. देव म्हटले, अरे विसरलोच तुला सांगायचं, आता सगळ्यात महत्वाचा काकडा आहे म्हटले. ते म्हटले मग
ते म्हटले आता काकडा झाल्यावर. ते म्हटलं अगोदर सांगितलं असतं तर मी जरा वाकडा तरी झालो असतो, रात्रभर बसलो ना वाट बघत. म्हटले थोडंही राम टाकलं नाही. म्हणले कधी संपेल या नादामध्ये. झालं काकडा झाल्यावर म्हटले आता तरी अभिषेकाची वेळ आहे. मग येऊ कधी? पांडुरंगाने सांगितलं इंद्रा एक काम कर, एकादशीचा जागर झालाय, द्वादशीला सकाळी आम्ही सगळेजण चोखामेळ्याच्या घरी पारणं सोडायला जाणार आहे. नीट ऐका, चोखोबऱ्याच्या घरी आम्ही आहोत. म्हटले चोखोबऱ्याच्या घरी तुला तिथं ये, मग बघू तुझ्या कामाचं. चोखोबऱ्याच्या घरी सकाळी सूर्योदयाला पंगत बसलेली होती. काय ती पंगत? सगळ्याच्या मध्ये भगवान पांडुरंग परमात्मा, एकीकडे ज्ञानोबा आहे, एकीकडे निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, तिथंच असणारे गोरोबा काका, सगळी पंगत मांडीला मांडी लावून बसलेले. आणि तेवढ्यामध्ये आता सुरू करणार, तेवढ्यामध्ये हा स्वर्गाचा राजा इंद्र अमृताचा कलश घेऊन धावत आला आणि म्हणायला लागला देवा आता तरी माझ्या कामाचं बघा. देवानी सांगितलं थांब, चोखोबर आहे इकडे या. चोखोबरांनी विचारलं काय देवा? काही नाही. म्हटलं हे कोण आहेत बघा आणि यांचं काम करा. मोठी माणसं स्वतः काम करत नसतात, पियेला सांगतात, तशातला प्रकार. यांचं काय काम बघा बरं. म्हटलं ते चोखोबरांनी विचारलं काय रे बाबा कोण आहेस तू? म्हणजे चोखोबराला तेही माहीत नाही हे कोण आहे. बाकी शाल सरळ श्रीफळ तर लांबच राहिलं, कोण माहीतच नाही कोण आहे. म्हटले कोण आहे? त्यांनी सांगितलं अहो मी स्वर्गाचा राजा आहे, इंद्र आहे. असं बरं ठीक आहे कळाली ओळख. हां काय काम आहे? ते म्हटले माझ्याकडे जे अमृत आहे ते अमृत अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय, रोग आलेला आहे, त्याला शुद्ध करण्याकरता काय करावं म्हणून मी कालपासून येत आहे, पण कोणीच माझ्या कामाचा विचार करेना. चोखोबरांनी विचारलं कुठे आहे ते अमृत? त्या अमृताचा कलश इंद्राने चोखोबराकडे दिला. चोखोबरांनी ते अमृत पाहिलं आणि पाहिल्याबरोबर चोखोबराच्या मुखामध्ये एक प्रमाण आलं. चोखोबरांनी सांगितलं अरे इंद्रा, नामामृता पुढे कायसे अमृत बापुढे, नामामृता पुढे, आमच्या भगवंताच्या नामापुढे तुझ्या अमृताची काय किंमत? म्हटले चोखोबरांनी भगवंताच्या नामाने स्वर्गाचा राजा असलेला जो इंद्र आहे त्या इंद्राच्या अमृताला शुद्ध केलं. अमृताला शुद्ध करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे, म्हणून नामदेव सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि अमृतापेक्षाही भगवंताचं नाम गोड आहे, म्हणून तुकोबराय म्हणतात नाम गोड नाम गोड. विठाला विठाला भगवंताचं नाम गोड आहे, गोड आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षा गोड आहे. तरी माझ्या मनात एक प्रश्न येतो, हो तुकोबाराय तुम्ही गोड आहे सांगितलं, किती? अमृतापेक्षा गोड आहे. एकदा म्हटलं असतं तर कळलं नसतं का? नाम गोड आहे कळालं असतं, अमृतापेक्षा गोड आहे कळालं असतं. पण हे दोन दोन वेळेस म्हणायची काय गरज आहे? नाम गोड आहे गोड आहे गोड आहे का म्हणायची गरज आहे? दोन तीन कारणं सांगतो, मला भावलेली. मला असं वाटतं तुकाराम महाराज नाम गोड आहे हे गोड आहे का सांगतात? एखादी गोष्ट तळमळीनं सांगायची असते त्यावेळेस दोन दोन तीन तीनदा सांगितली जाते, त्याच्या पाठीमागं तिच्या अंतःकरणातली तळमळ असते. आई मुलाला समजावून सांगत असते हे करू नको बरं का, ते कर बरं का, हे असं करू नको बरं का. ते पोरगं म्हणतं मला कळालंय का आई, कशाला सांगते? नाही तरी पण ऐक, कारण तिची तळमळ असते. मला असं वाटतं की तुकोबरांची तळमळ आहे, नाम गोड आहे गोड आहे हे कळावं याच्याकरता दोन दोन वेळेस. हे नाही पटलं दुसरं सांगतो, भगवंताचं नाम गोड आहे, भगवंताचं नाम गोड आहे. साहित्यशास्त्राच्या दृष्टीने उत्तर देऊ. नाम आणि गोड या शब्दाकडे बघितलं तर गोड हा रस आहे, बरोबर आहे नाही? गोड हा रस आहे, म्हणजे रसाच्या संबंधाने गोड हा शब्द येतो, चवीच्या संबंधाने गोड हा शब्द येतो. मला असं वाटतं सुखवाचकतेच्या दृष्टीने नाम गोड आहे म्हणून नाम गोड, आणि रसवाचकतेच्या दृष्टीने भगवंताचं नाम गोड आहे म्हणून नाम गोड. नाही पटलं प्रमाण देतो, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जया असं फिके पुढे, नाम गोड नाम गोड. एवढ्यावरही नाही लक्षात आलं तर तिसरं उत्तर देतो, नीट ऐका. काही नाही, नाम गोड आहे असं का म्हटलं आणि दुसऱ्या वेळेसही नाम गोड आहे असं का म्हटलं? याचं एकच उत्तर आहे, भगवंताच्या नामाचा आरंभही गोड आहे म्हणून नाम गोड, आणि भगवंताच्या नामाचा परिणामही गोड आहे म्हणून नाम गोड. आरंभ गोड नाम गोड, परिणाम गोड नाम गोड. जरा सांगू आपल्याला, काहींचे आरंभ गोड असतात पण परिणाम कडू असतात. आरंभ गोड असतात पण त्याचे परिणाम कडू असतात, आणि काहींचे आरंभ कडू असतात पण त्याचे परिणाम गोड असतात. काहींचे आरंभही कडू असतात आणि परिणामही कडू असतात, आणि काहींचे आरंभही गोड असतात आणि परिणामही गोड असतात. आता ही विकल्पाने चर्चा पुष्कळ आहे. काहींचे आरंभ गोड आहे पण परिणाम कडू आहे. आरंभ गोड आहे, पहिल्यांदा बरं वाटतं पण परिणाम कडू आहे. सांगू, पंक्तीला बसल्यानंतर लाडू खायला फार चांगलं वाटलं, मग बुंदीचे लाडू दिले याने आम्हाला, चांगलं वाटलं, फार आरंभ इतका चांगला वाटला, वा खा खा,
दुसऱ्या दिवशी शुगर जाऊन चेक केली 450, परिणाम कडू झाला. आरंभ गोड, खाताना काही वाटलं नाही, परिणाम वाईट झाला. काहींचा आरंभ कडू असतो पण परिणाम गोड असतो. आयुर्वेदिक औषधं जी असतात का नाही, आयुर्वेदिक, ॲलोपॅथीची वेगळी आणि आयुर्वेदिक वेगळी. ते होमिओपॅथीचं ते वेगळं, ते साबुदाण्यासारख्या गोळ्या असतात त्याच्या. पण आयुर्वेदिक औषधं ती काडे असतात बघा, ते असे ते ते करायचे, तयार करायचे आणि ते प्यायचे. कडू लागतात, नको वाटतं. त्याचा आरंभ कडू आहे पण त्या काड्याने आपला रोग समूळ नष्ट होतो. हा परिणाम मात्र गोड आहे. झालं, किती कळालं? आरंभ गोड, परिणाम कडू. मी डायबिटीजचं उदाहरण दिलं. आरंभ कडू, परिणाम गोड, आयुर्वेदिक औषधाचं उदाहरण दिलं. तिसरं बोलू का? काहीचा आरंभही कडू असतो आणि परिणामही कडू असतो. काँग्रेस गवताबद्दल, म्हणजे गवताच्या शेतातली गवतं नाहीत का ती, ह्याच्याबद्दल लगेच तुम्ही दुसरीकडे जाता. हे गवत बघा तुम्ही कसं आहे, आरंभालाही कडू आणि परिणामालाही कडू. पण काहीचे आरंभही गोड आहेत आणि परिणामही गोड आहेत. भगवंताचं नाम आरंभालाही गोड आहे आणि परिणामालाही गोड आहे. आरंभ गोड आहे, नाम गोड. परिणाम गोड आहे, नाम गोड. महाराज सांगतात नाम गोड आहे, गोड आहे. याचा परिणाम काय? महाराज सांगतात पुरे कोड सकळही, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. हे सर्व इच्छा म्हणजे नेमक्या कोणत्या आणि पूर्ण होणं म्हणजे नेमकं कोणतं, याचा विचार करायचा आहे. जरा भजन करू आणि मग विचार करू. विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. सकळ ही रसना येरा रसाविटे घेता गोटे अधिक हे विठाला विठाला. भगवंताचं नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षा गोड आहे. आरंभ गोड, परिणाम गोड. हे सगळं कळालं. परिणाम काय? पुरे कोड सकळ ही. पुरे म्हणजे पूर्ण, कोड म्हणजे इच्छा, सकळ ही म्हणजे सर्व. सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. ऐका, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. मी 2 वाक्य सांगतो. काय आहे? प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. माझं वाक्य पुन्हा एकदा ऐका. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. प्रपंचामध्ये एखादी वस्तू आणली म्हणजे सर्व इच्छा संपल्या असं होत नाही. उलट पक्षी त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होते. प्रपंच असा आहे, इच्छा वाढविणारा आहे आणि परमार्थ असा आहे, तो इच्छा संपविणारा आहे. पुष्कळ प्रमाण याला देता येण्यासारखे आहे. प्रपंचातली गंमतच अशी असते, मी प्रमाण देऊन जातो पुढं. लाभाची असोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. लाभाची असोसे पुढे चाले म्हणा. एखादी विशिष्ट गोष्ट दिसली की त्याच्या दृष्टीने मन पुढं धावत जात असतं. हे मिळेल, ते मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, याच्याकरता धावत जात असतं. मन अशा पद्धतीने, जरा शब्द वापरू मुद्दाम होऊन, हावरट पद्धतीचं मन आहे. त्याला असं वाटतं की हे मिळेल, ते मिळेल, हे मिळावं, ते मिळावं. जुने कीर्तनकारी उदाहरण द्यायचे. काही नाही म्हणे, एखादा मनुष्य माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला आणि माती खणण्याकरता डोंगरामध्ये गेला. माती खणता खणता त्याचं प्रारब्ध चांगलं. 10 किलो सोन्याचा पुतळा त्याला सापडला. किती? 10 किलो. कीर्तनात कमी बोलायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही. काय गेलं आपल्याला बोलायला तासभरा करता? 10 किलो सोन्याचा. आणि ह्या सप्त्यात तर काही विषयच नाही. ह्यानं सगळा कार्यक्रमच फुकटात केलाय. ह्यानं विषयच ठेवला नाही. ही इतका मी म्हणलं ना, ह्यानं नियोजनच भादर केलं. मी नंतर बोलतो सगळं आता. तर याचा काही विषयच नाही. 10 किलो सोन्याचा पुतळा मिळाला. सगळं गाव आनंदी झालं. महाराज
तो पुतळा घरी आणला, ठेवला. सगळेजण ते पाहण्याकरता येऊ लागले. सगळेजण पाहत होते, पण ज्याला पुतळा मिळाला त्यानं डोक्याला हात लावून बसलेला होता. त्याचे मित्र म्हणले, का रे बाबा डोक्याला का हात लावला? सोन्याचा पुतळा सापडला, 10 किलो मिळालं, का डोक्याला हात लावला? तो म्हटला, पुतळा पाहिला का? म्हटलं पाहिला. खालचं वाक्य वाचलं का? नाही. दाखवतो म्हटले, नीट वाचा. त्या वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. त्याचे मित्र म्हटले, मग काय झालं? नाही, याच्या अगोदरचे 9 कुठे गेले? याच्याकरता डोक्याला हात लावलाय, दुसरं काही नाही म्हटले. 10 किलो सोनं मिळालं. इच्छा संपली नाही, इच्छा वाढली. त्याला म्हणा प्रपंच. परमार्थ असा आहे की जो इच्छा संपवितो कृतकृत्य झालो. इच्छा केली ती पावलो, यत प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न रमते, न द्वेष्टी, न उत्साही भवती, यल्लब्धोपमान सिद्धा भवती, तृप्ता भवती, अमृता भवती, सा न कामयमाना निरोध रूपत्वात. किती भक्तिसूत्राचे सूत्र समजून आपल्याला. ही सगळी सूत्र पहा तुम्ही. काहीही अपेक्षा राहिली नाही. काम नाही झालो पाहिजे, अरे कामा अशी इच्छा झालं, काही नाही, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणून महाराज सांगतात, पुरे कोड सकळ ही. अशा पद्धतीचं हे भगवंताचं नाम आहे. गोड आहे, गोड आहे. अशा ह्या भगवंताच्या नामाची चव आम्हाला लागल्यामुळे आता इतर रसाविषयी मात्र आमची आता जीवा आता त्याच्याबद्दल काही उत्सुक नाही. रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक हे. इतर रसाविषयी मात्र आता रसनायरा रसाविटे त्याच्याबद्दल वीट येऊ लागला. याच्याबद्दल मात्र घेता घोटे अधिक हे. दुसरं सूत्र सांगू, प्रतिक्षण वर्धमानम. किती जरी घेतलं तरी घ्यावं असं वाटायला लागलं. विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती असं सेवावी हे. किती जरी घेतलं तरी घ्यावं वाटायला लागलं. प्रपंचामध्ये असं नसतं महाराज. तेच पुन्हा आवडत नाही. मला सांगा, अहो महाराज, आपल्या अंगावर तेच कपडे नेसायला आवडतात का? आपण त्या दुकानदाराकडे जातो म्हणतो नवीन दाखवा, नाही का? आपल्याला तेच नको वाटतं. पूर्वी टेरिकॉटचे असायचे, नंतर कॉटनचे आले, आता लेनिनचे आले. नवीन काहीतरी पाहिजे असतं. तेच कपडे घालायला आवडतात का? नाही. तेच कपडे नको, बरोबर. 30 भाजी ताटात नको. तेच वाचायला नको. म्हणजे तेच वाचायला नको. तेच कपडे नको. 30 भाजी नको. त्याच महाराजाची जाऊ द्या, आता बोलत नाही पुढलं मी, नको, नाही का? हां, लोक पण बघा तुम्ही सप्त्याला बसले की म्हणतात, महाराज बदला आता. बघा किती गंमत आहे. महाराजच बदला म्हणतात. त्याचं ऐकलंय, बदला आता. त्याच्यापेक्षा पुढं हो, एखाद्याने जर सुचवलं का नाही, अमुक महाराजांची तारीख घ्या, ती कमिटी काय म्हणते, अहो त्यांचं ऐकलेलं नाही, कसं कीर्तन करतात माहीत नाही. ते काय म्हणतो माणूस, तो म्हटलं, हे बघा त्या महाराजाचं ऐकलं का तुम्ही? हां, त्याच्यासारखं करतात. त्यामुळे प्रति असा शब्द सुरू झाला अलीकडे. कमीत कमी त्याच्यावर तरी तारखा मिळाव्या असं चाललंय सगळं. याच्यासारखं कीर्तन, त्याच्यासारखं कीर्तन, विनोदी कीर्तन, अमुक कीर्तन, शिवशाही कीर्तन, ही कीर्तनाची नको ती प्रकार आता अलीकडेच काळात सुरू झाली. परंतु कीर्तनामधून बोलत असताना त्याच गोष्टी माणसाला नको वाटत जरी असल्या तरी भगवंताच्या नामाबद्दल जर बोलत असेल तर ते किती जरी ऐकलं तरी ऐकावंच वाटतं. मला सांगा, काल्याचं कीर्तन, कृष्णचरित्र माहीत नाही का तुम्हाला? सगळ्याला माहीत आहे. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्णचरित्र आलंच पाहिजे. नाही सांगितलं तर लोक ऐकणारी म्हणतात बहुतेक यानं अभ्यास केला नाही का? जरी माहीत असलं तरी ते पुन्हा ऐकावं वाटतं. तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. पुन्हा ते श्रवण करावं वाटत असतं. नवे पुढती असं सेवा हे. किती जरी घेतलं तरी घ्यावं वाटतं. महाराज सांगतात, प्रपंचातल्या रसाबद्दल मात्र रसनाये रसाविटे घेता घोटे अनिक हे. याचा परिणाम अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसार. अनिका रसे मरण गाठी. दुसरा रस घेतल्यानंतर पदरामध्ये मरण येतं आणि या भगवंताच्या नामरसाने संसाराचंच मरण होतं. येणे तुटी संसारे रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक हे. असं हे भगवंताचं नाम आहे. आणि या भगवंताच्या नामाचा एक महत्वाचा विशेष अभंगाच्या शेवट.
आहार झाला हा विठ्ठला म्हासी, रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक. दिवसभर शेतामध्ये काम करून इतका आवाज आहे बरं काही. ही काही कुठं कुठल्या तरी एसी रूम मध्ये बसलेला आवाज नाही, कुठं स्टेरिओमध्ये रेकॉर्ड केलेला आवाज नाही. यालाच म्हणायचं येते पाहिजे जातीचे. हे बाकीच्याला जमणार नाही. हे अंत इथून असतं हे महाराज, हे इथून असतं. इथून म्हणणारी वेगळीच असते, ते इकडल्या इकडे म्हणणारी वेगळीच असतात. ती त्यांनाच ऐकू जातं. हे इथून असतं महाराज. वारकऱ्याच्या चाली अशा बेंबीच्या देठापासून म्हणाव्या लागतात. वारकऱ्याच्या चालीच वेगळ्या महाराज, त्याला वारकरीच व्हावं लागतं, त्याच्याशिवाय कळत नाही. महाराज सांगतात तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला म्हासी. भगवंताचं नाम हेच आमच्या जीवनाचा आहार झालाय, आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही माहिती नाही. तुकोबरांचं एक चरित्र याच्यावर सांगितलं जातं, माहीत आहे, परंतु काही काही घटना अशा असतात की त्या तिथं सांगितल्याच पाहिजे. काही काही प्रमाण, काही काही चरित्र असे असतात की ती परंपरेने तिथं सांगावीच लागतात. तुकोबरांच्या घरी तुकोबरांचे मेहुणे येणार होते, म्हणून जिजाईने तुकोबरांना विनंती केली, मालक रोज तुम्ही भजनाला जाता खरं, पण आज माझी विनंती आहे की तुम्ही भजनाला जाऊ नका. तुकोबरांना भजनाला जाऊ नका हा शब्द मात्र फार खटकायचा, बाकी काही खटकत नव्हतं. ते म्हटले असं होणार नाही, असं होणार नाही, भजनाला जाऊ नका असं होणार नाही. शेवटी जिजाईने सांगितलं अहो तसं नाही, तुम्हाला भजनच करायचं आहे ना, उगं कुठं भंडाऱ्यावर इकडं तिकडं जाण्यापेक्षा घरातच करा, इथं करा. ते म्हटले का, आज माझा भाऊ येणार आहे, आज माझा भाऊ येणार आहे, पाहुणे घरी येणार म्हटल्यानंतर घरातला यजमान नको का, तुम्ही इथंच भजन करा. महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही. तिथंच भजन सुरू. नेमकं ते पाहुणे आले, एकमेकाला काय रामराम वगैरे झाला, स्वयंपाक केलेला होता. अगदी जिजाईला इतका आनंद होता, आनंद जिजाईला वाटत होता की माझा भाऊ घरी आलेला आहे. त्याला आनंदाने सगळा स्वयंपाक बनवला. दोघं जेवायला बसले. जेवायला बसल्याबरोबर तुकोबारांचं ते जेवण, तुकोबारांनी जेवायला बसल्याबरोबर ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. ताजी ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं. हे ते मला एकाने विचारलं ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं असतं. मी म्हणलं मुंगे येऊनी म्हणून. कशाला त्याला डोक्याला लावत बसत, काय विचारच राहतील सांगता येत नाही. काय अरे काही शास्त्र नियम आहेत, काही त्याच्या आहाराचे नियम आहेत, काही पद्धती आहेत, हे आहेत, फिरवा. मग दाजीला पाणी चाललं नाही. मी म्हटलं दाजी मी दोनदा फिरवलंय, चलू द्या तुमचं. ते म्हटलं मी तीच विचार होतो, रोजच फिरवत नाही, आज कसं काय फिरवावं आहे बघा. पण काही नियम आहेत महाराज. आता आपण सगळे ग्रामीण भागात शेतकरी जीवनात राहत असल्यामुळे सगळे नियम आपल्याकडनं सांभाळले जातात अशातला भाग नाही. परंतु मी त्याच्याही पेक्षा पुढे जातो की बाकीचे सगळे लौकिक नाही नियम सांभाळता आले तरी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे एवढा भाव तयार होऊन तरी ते अन्न सेवन करावं, तेवढं तरी करावं. हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणून ते अन्न सेवन करावं. बस तेवढं जरी केलं, अंतःकरणातला भाव जरी तेवढा प्रगट केला तरी बस झालं. महाराजांनी एक घास खाण्याच्या अगोदर रामकृष्ण हरी म्हणावं आणि तुकोबरांनी एक एक घास खावा. आता तो पाहुणा, त्याला काही माहीत नव्हतं, त्यानं आपलं काही पाणी फिरवलं नाही, काही नाही. हे पाहुणे लोक असलीच सगळी, त्यानं पाणी फिरवलं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. त्यानं आपलं सुरू केलं, ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपलं सुरू केलं. ते 2 घास खाल्ल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं कुठल्याच भाजीत मीठ नाही, कुठं कोपऱ्यातही मीठ नाही, अख्खी भाजी अळणी झालेली, कुठं वाढलेलं नव्हतं. बरं मागावं कसं, कारण तुकोबराय मागत नाही. ज्याच्या घरात आहे ती काही बोलत नाही, काही नाही. पाहुण्याच्या घरात असं मागून खाता येत नाही. पाहुण्याच्या घरचं जेवण वेगळं आणि वारकऱ्याच्या घरचं जेवण वेगळं. जिथं काही न बोलता जसं दिल तसं खावं लागतं त्याचं नाव पाहुण्याचं घर, आणि मागून खाता येतं त्याचं नाव वारकऱ्याचं घर. बघा तुम्ही पंक्तीला घेऊन जा, बरोबर शेंगाचं पुतं हुडकून काढतील. वारकरी अशी गमतीचीच आहेत, बरोबर हुडकून काढतील. त्यांना माहीतच असतं कुठल्या कोपऱ्यात ठेवलंय. म्हणजे ही वारकऱ्याची पद्धत. त्याला वाटायला लागलं काय करावं. त्यानं आपलं गुपचूप पुन्हा पुन्हा जिजाईने यावं. त्यांनी सांगायचं नको नको मला नको. तुकोबरांनी मात्र म्हणावं येऊ दे इकडं. जिजाईने विचार केला मी स्वयंपाक केलाय माझ्या भावाकरता, माझा भाऊ काही जेवेनात, आणि हे जणू काही सप्त्यातली पंगत असल्यासारखं चाललंय कार्यक्रम यांचं मात्र काही बंद होईना. झालं कसं तरी जेवण आटोपलं. दोघंही ओसरीमध्ये जाऊन बसले. जिजाईने स्वतःला वाढून घेतलं. एक घास खाल्ल्याबरोबर जिजाईच्या लक्षात आलं याच्यात मीठच नाही. जिजाई तशाच ताटावरनं उठल्या आणि बाहेर आल्या आणि तुकोबरांना बोलायला लागल्या, तुमच्यामुळे माझा भाऊ जेवला नाही, तुम्ही असं केलं, अमुक केलं, तमुक केलं. आता मला सांगा. तुकोबरांनी विचारलं माझ्यामुळं? मी काय त्याच्या तोंडाला हात लावला खाऊ नको म्हणून? काय झालं म्हणले माझ्यामुळं. मी एक साधा प्रश्न विचारतो, मला सांगा स्वयंपाक केला कोणी? जिजाईने. बोलणं कोण खाते? हा केलाय कोणी? जिजाईने. बोलणं कोण खाताय? आपल्याही घरात तेच आहे, पण झाकली मुठ 1.25 लाखाची. कशाला उगं मंडपात बोलता का? आपलं तर काय तुकोबरापेक्षा वेगळं आहे का? काय नाही तसलं ऐकावं लागलं तुकोबरांना. शेवटी तुकोबरांनी विचारलं अगं आवले झालं तरी काय?
काय एवढं बोलायला लागली. तेव्हा तुकोबर जिजाईने सांगितलं, अहो कुठल्याच पदार्थामध्ये मीठ नव्हतं, तुम्ही तरी म्हणायचं मीठ नाही, तुम्हाला आळणी लागलं नाही का. जिजाईने असं म्हटल्याबरोबर तुकोबरांनी सांगावं, अगं आवले काय खातो आम्ही कासं या सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. काय सांगू म्हटले, प्रत्येक घासा गणिस आम्ही रामकृष्ण हरी म्हणत होतो आणि रामकृष्ण हरी म्हणत असल्यामुळे भगवंताचं रामकृष्ण हरी हे नाव गोड असल्यामुळे प्रत्येक घास मला गोडच लागत होता. तो का म्हणे आहार झाला हा विठ्ठला मासे, रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. भगवंताचं नाम कसं आहे याची एक प्रचितीच जणू काही या अभंगातून जगद्गुरु तुकोबर यांनी आपल्या समोर मांडली. त्यामुळे नाव आणि त्या नावाची अर्थ, त्या नावाची चव आपल्या जीवनामध्ये उतरावी हाच खऱ्या अर्थाने इतिहास आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग असं नामदेवराय म्हणत असतील आणि मग त्या ऐकणाऱ्यांनी विचारलं असेल की ते मुखामध्ये नाव घ्यायचं असेल तर ते नाव आहे तरी कसं. तुकोबरांनी त्याला आज सांगावं, नाम गोड आहे, नाम गोड आहे, पुरे कोड सकळ हे अशा पद्धतीचं आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं जसं विठ्ठल हे नाव गोड आहे तसं ज्ञानेश्वरी हे नाव सुद्धा गोडच आहे. हे नाव सुद्धा गोडच आहे. ज्ञानेश्वरी असं म्हटलं की कोणीतरी आपलं आहे, आपल्या अंतःकरणाला भावणारं. जरा पुढं बोलू, हृदय आपलं द्रवीभूत करणारं हे नाव आहे. ज्ञानेश्वरी हे नाव हृदय द्रवीभूत करणारं आहे. त्यामुळे राहुल आणि त्याची पत्नी या दोघा पती पत्नीने आपल्या मुलीचं अतिशय विचारपूर्वक ठेवलेलं नाव आणि तिचा असलेला हा जन्मदिन. खरं तर हा जन्मदिन साजरा करत असताना मला असं वाटतं की याच्यातली एक अंतःकरणातली तळमळ राहुलची अशी आहे की ही सगळी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संप्रदायामध्ये काम करणारी सगळी मंडळी आपण आहात. इथं उपस्थित असलेली टाळकरी मंडळी, आपण बसलेली सगळी श्रोते मंडळी, पिढ्यानपिढ्या आपण संप्रदायामध्ये सेवा करणारी मंडळी आहात. मला असं वाटतं की या निमित्ताने राहुलची अंतःकरणातली इच्छा अशी आहे, या सगळ्या मंडळींनी यावं आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवावा, माझ्या मुलीला तेवढाच त्या सगळ्यांचा आशीर्वाद भेटेल. त्यामुळे हा कार्यक्रम हा आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. हा 4 दिवसाचा उत्सव जो आहे तो इथं घेतला राहुलने, तो त्याच्याकरता घेतला, आशीर्वाद घेण्याकरता हा कार्यक्रम घेतला. मी फार त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा मी म्हटलं ना, लहानपणापासून का म्हटलं, दाजींकडे कित्येक वर्ष तो राहायला होता. प्रतिकूल परिस्थिती काय, कुटुंबाची सगळी व्यवस्था मी इथं सांगायची गरज नाही, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये तसा काही तो फार कोणाकडे शिकायला गेला अशातलाही भाग नाही. ऐकून शिकला, ऐकून पक्वा शिकावा. आणि त्याहीपेक्षा जरा पुढं बोलू का, या परिसरातला उत्तम मृदंगाचार्य म्हणून घ्यावं ही सोपी गोष्ट नाही महाराज, इतकं सोपं नाही. उत्तम अशा पद्धतीचा मृदंगाचार्य म्हणून घेणं हे त्याच्या सेवेचं आणि त्याच्या कष्टाचं चीज आहे, त्याचा स्वभाव. कारण काय आहे, वाजवणारे चांगलं वाजवणारे फार असतात, पण ती स्वभावानं तशीच असतील सांगता येत नाही. एक आणि वादक मंडपात गेल्यानंतर जर पहिली मैत्री कोणाशी करत असतील तर स्पीकरवाल्याशी, काय म्हणा ती पहिलं त्याला गाठतात आणि त्याला सांगतात इकडे एवढं ठेव तिकडे तेवढं ठेव, त्याला सांगत राहतात त्या स्पीकरवाला. आहे का नाही, तुम्हाला बघा तुम्ही सगळ्यात त्रास कोणाचा वाटत असेल, आपला काय होतं का, मी तुम्हाला म्हणलो का द्या काय, आपण म्हणलो का मला सांगा, मला वाढवा करा असलं काही म्हणलो का, आपलं काहीच नाही ना, तुला देऊ वाटलं दे, नाही तर तसंच राहा, आपल्याला काही घेणं देणं नाही. अहो तसंच झालं दाजी, तिथं ते पकवाजवादक म्हणाला आवाज दे, ते स्पीकरवाल्याने दोन्ही माईकला आवाज दिला. ते गायक गप बसतील का, हेकडल्या गायकाने सांगितलं आम्हाला दे, त्याला दिलं. हेकडल्या गायक म्हणजे आम्हाला दे, त्याला दिलं. 10 मिनिट आवाज देणं सुरू होतं. मी त्या स्पीकरवाल्याला म्हटलं या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं असलं तर मला दे, नाही तर राहू दे म्हटलं. काय मुख्य काय अवांतर काही कळे ना महाराज घोटाळा. पण मला माहिती आहे की स्वभाव आणि आपली कला याचा मेळ घालता आला पाहिजे. आपण ज्या कलेवर जगतो आहेत किंवा जी कला आपली ओळख निर्माण करते, त्या कलेवर जितकं प्रेम आम्ही करतो तेवढं त्या कलेला प्रतिसाद देणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा भावना तेवढ्याच उदात्त असाव्या लागतात. राहुलची ही भावना उदात्त आहे. जिथं सप्त्याला जाईल तिथं आपल्याच घरातलं काम आहे, आपल्याच गावचा सप्ता आहे, अशा दृष्टीने तो सेवा तिथं करतो. मृदंगाची सेवा करत असताना तो सेवा म्हणून त्या मृदंगाकडे पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्या कलेने त्याला एक चांगल्या पद्धतीचं नाव लौकिक दिला. आज या परिसरामध्ये राहुल म्हटलं की सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याच्या मुलीचा जन्मदिनाचा हा उत्सव म्हटल्यानंतर साधी गोष्ट आहे, मोठा सप्ताह करायचा म्हटला तरी इतके टाळकरी गोळा होत नाहीत, इतका समाज गोळा होत नाही. आज एका लहान मुलीच्या वाढदिवसाकरता 4 दिवसाचा सप्ताह करावा आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये करावा आणि इतकं भरभरून अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. मला असं वाटतं की या सहकार्याच्या रूपाने या कुटुंबावर तुम्ही दिलेला हा आशीर्वाद आहे. प्रतिकूलतेमध्ये शिकलेला हा मुलगा, त्याला मिळालेली ही अनुकूलता नक्कीच पांडुरंगाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल की त्याच्याकडे आलेली ही जी काही सुबत्ता आहे,
ही जी काही स्वभावाची सुबत्ता आहे त्या स्वभावाच्या सुबत्तेला भगवंताने आशीर्वाद द्यावा. ज्ञानेश्वरीला भगवंताचे अनेक आशीर्वाद मिळावे, साधू संतांचे आशीर्वाद मिळावे आणि तिच्याकडून ज्ञानेश्वरीची सेवा आयुष्यभर तिच्याकडून व्हावी एवढ्याच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. मला या आपसिंग्यामध्ये येता आलं. खरं तर वाढदिवस 1 तारखेला आहे. वाढदिवस 1 तारखेला आहे. त्याने मला फोन केला. 1च दिवसाचा कार्यक्रम करायचा होता. 1 तारखेचं माझं कीर्तन फक्त त्याला पाहिजे होतं, पण परंपरेचा त्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम करकमला असल्यामुळे मी त्याला म्हटलं जमत नाही. त्याने काय विचारावं मला. तो म्हटलं मग तुम्हाला कधी जमतंय. मी म्हटलं वाढदिवस 1 तारखेला कधी जमतं काय ते कसं काय. नाही म्हटलं आपण वाढदिवस मागं पुढं करू. हे बघा ह्याचा कार्यक्रमच असा आहे ह्याचा सगळा. हे ते तसं काही नाही बाप्पा तुम्ही म्हणाल तसं. त्याला काही म्हटलं का नाही राहुल असं करायचं. हां बाप्पा तुम्ही म्हणाल तसं काही हरकत नाही. कसंही म्हटलं की तसं. मला कधी कधी वाटतंय हे खरं बोलतंय का अडचणीत आणतंय मला कळत नाही. काही कळत नाही कधी. ते म्हटलं तुम्हाला कधी जमेल. अरे बाबा म्हटलं नाही आता हे सगळे कार्तिक वारी आली जवळ आली काय म्हटलं जमायचं नाही. नाही त्या 2-4 दिवसात कधी जमतं. मी म्हटलं सकाळी उदगीरला काल आहे जाता जाता वाटल्यास करेल. तो म्हटलं मग सप्ताह अलीकडे घेऊ. त्यानं 1 दिवसाचा कार्यक्रम 4 दिवसावर आणून ठेवला आणि 4 दिवसाचा का होईना परंतु उत्सव त्या निमित्ताने गावात व्हावा. मी म्हटलो ना वाढदिवस हे निमित्त आहे, पण त्या निमित्ताने मला तर असं वाटतं, खरं खोटं मला माहीत नाही, पण मला असं वाटतं आपसिंग्यामध्ये दिवाळीच्या अगोदरच दिवाळी झाली. दिवाळीच्या अगोदरच दिवाळी झाली. काय मला सांगा याच्यापेक्षा आणखीन आपसिंग्यात दिवाळी काय पाहिजे. दिवाळी काय वेगळी असते. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा आपण म्हणतो. दिवाळी म्हणजे असतं तरी काय आपल्या जीवनात आनंद येणं याच्यापेक्षा वेगळी दिवाळी काय असते. आणि मला सांगा इथं जमलेल्यापैकी याच्यापेक्षा आणखीन वेगळा आनंद कुठला असणार आहे. वेगळा आनंद कुठला असणार आहे. त्यामुळे हे आनंद या आपसिंग्यामध्ये आज या निमित्ताने झालेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. राहुल त्याची पत्नी त्यांचे सर्व कुटुंबीय त्याचे सर्व नातेवाईक त्याचे असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी त्याच्यावर प्रेम करणारी सर्व असणारी त्याची मित्रमंडळी त्याची भजनी मंडळी या सगळ्यांना या खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आई तुळजा भवानी मातेच्या पायथ्याला आपण आहोत. अगदी तिच्या कुशीत आहोत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे आपला परिसर सगळा इतका सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचा आहे कारण आपल्यावर आईंची नित्य अशा पद्धतीची दृष्टी आहे. तुळजाभवानी मातेची नित्य अशा पद्धतीची कृपा आहे. त्यामुळे या परिसराला एकतर तुळजापूर म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राचं नव्हं देशाचं लक्ष लागतं अशी ही तुळजाभवानी माता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय या सगळ्या परिसरामध्ये लागलेले आहेत अशी ही भूमी आहे. जगद्गुरू तुकोबाराय असतील गोरोबा काका असतील इकडं मानकोजी महाराज बोधले असतील ही सगळी संत मांदियाळी या सगळ्या परिसरामध्ये वावरणारी आहे. त्यामुळे अशा सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो. खरं तर मला माहीत आहे की हे वेळेपेक्षा मी थोडासा पुढं गेलेलो आहे याची मला जाणीव आहे. पण 2 अंगाने एकतर आता हे लॉकडाऊनमध्ये 1.5-2 वर्षाचं भरलेलं भडास सगळी इथं निघाली. आता हे इतकं भरलेलं कुठंतरी टाकलं पाहिजे होतं. त्यामुळे मी जागा शोधत होतो आणि ती आपली असली की बरं पडतं. जरा आपली जागा असली की बरं पडतं. सगळी सहन करून जातात. त्यामुळे तुम्ही आम्ही इथं असणारी श्रोते आपण सगळीजण कारण 1.5-2 वर्षात तुमच्या आमच्या गाठी नाहीत. सगळी टाळकरी मंडळी तरुण सगळी महाराज मंडळी अनेक महाराज मंडळी आज उपस्थित आहेत. प्रत्येकाची नावं घेण्यात वेळ घेत नाही पण वारकरी संप्रदायाचं काम करणारी आपण सगळीजण आहात. संप्रदायाचा विचार आणि प्रचार आणि प्रसार करणारी आपण सगळी मंडळी आहात. आपल्याला आई भवानी तुळजामातेने आणि पांडुरंगाने खऱ्या अर्थाने बळ द्यावं आपल्याला आशीर्वाद द्यावा आणि आपल्याकडून संप्रदायाची शुद्ध सेवा आपल्याकडून घडावी. मी मुद्दाम पद्धतीने हा शुद्ध शब्द वापरतो कारण जेवढी आमच्याकडून शुद्ध सेवा होईल तितकं संप्रदायाचं पाईकत्व आमच्या अंगामध्ये येईल आणि तितकी व्यवस्थित पद्धतीने आमच्या जीवनाची जडणघडण होईल. त्यामुळे पुन्हा एकदा ही सेवा आई भवानी मातेच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम